वडीलधाऱ्यांकडून ऐकले होते की माणसाच्या मृत्यूनंतर आत्मा दुसरा जन्म घेण्यासाठी आईच्या उदरात जातो, तेव्हा तो सतत भगवंताचे ध्यान करतो. त्या जीवाला त्याच्या जन्माच्या शेवटच्या क्षणापर्यंत पूर्वजन्म आठवतो. पण मूल या जगात येताच प्रत्येक क्षणी भगवंताचे नाव घेणारा त्याचा श्वास क्षणभर अडकतो आणि ते मूल त्याच्या मागील जन्माचे सर्व काही विसरून जाते. पण अनेक वेळा आपण असे किस्से ऐकले, त्याला त्याच्या मागच्या जन्माचे सर्व काही आठवते. बरं जाऊ द्या, त्याच्या मागील जन्माबद्दल त्याचा तो जाणे. आपण आपल्या कथेकडे वळूया. लोकांच्या आत्मेगर्भात नारायण 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 जप करतात, पण त्याची धून तर काही वेगळीच होती. मीरा मीरा मीरा. इतरांचे श्वास थांबतात आणि ते सर्व विसरून जातात, पण त्याचा श्वास थांबला असला तरी एकच नाव बाहेर आले, मीरा. आणि जन्माला यायची इतकी घाई होती की हे गृहस्थ वेळेपूर्वीच पोहोचले. एक क्षणभर श्वास अडकला तर याचाही असेल, पण ध्यान अटकले नाही. हे महाशय मागच्या जन्माचा संपूर्ण डेटा सेव्ह करून आले होते मेंदूच्या हार्ड डिस्कमध्ये, आणि फाईलचे नाव होते मीरा. महाशय मोठे झाले, बोलायला सुरुवात केली. सहसा मुले पहिला शब्द बोलतात, मामा, बाबा, आई. पण त्याचे पहिले शब्द होते, हो, तुम्ही जो विचार करत आहात तेच, मीरा. घरातील लोक विचारात पडली. संपूर्ण घरातच काय, पण आजूबाजूच्या घरांमध्येही मीरा नाव ऐकलं नसल्याने कुटुंबियांना धक्काच बसला. आता घरातले सगळेच त्या मुलासाठी मीरा होते. आजीने विचारले मी कोण, तर त्याचे बोबडे बोल असायचे, मीरा. नामकरण समारंभ झाला तेव्हा घरच्यांनीही नाव ठेवले मीराचा कृष्ण, तर कुणी माधवही म्हणत असे. घरातील लोक गमतीने बोलायचे की त्याच्या आधीच्या जन्मात त्याची मीरा गर्लफ्रेंड असावी. ते मूल उदास होत असे. आता त्या घरात मीरा नावाचा सदस्य नसतानाही त्या नावाचा वारंवार उल्लेख व्हायचा. तो लोकांच्या हास्याचा विषय बनला होता. विनोदावर हसू यायचे, पण त्या मुलाच्या दुःखाकडे कुणी लक्ष दिले नाही. लोकांसाठी ते एक छोट्या मुलाचा बचपना होता, पण त्याचा चेहरा कुणी वाचायचा एकदाही प्रयत्न केला नाही. त्या छोट्याशा मुलाच्या चेहऱ्यावर असे खोल दुःख दिसून येत असे. मीराचे नाव ऐकताच मीरा हा शब्द लोकांच्या काही क्षणासाठी मनोरंजनाचे साधन होता, पण त्याच्यासाठी ते पूर्ण आयुष्य होतं. असा कसला लगाव होता, असे काय हरवले होते ज्यासाठी त्याने दुसऱ्यांदा जन्म घेतला होता? इतकं तर कळलं असेल की कथा मागच्या जन्मात जाऊन समजेल. चला तर मग जाऊ आधीच्या जन्माकडे. छोटेसे गाव होते आणि सगळे एकमेकांना ओळखत होते. गावातील लोकांमध्ये खूप प्रेम होते. माधव ज्या मुलीच्या शोधात निघाला होता ती मीरा होती, एक भोळी निरागस. तिच्या मोठ्या डोळ्यात तो कधी हरवून जायचा हे त्यालाच कळत नाही. प्राणवायू होती त्याच्यासाठी त्याची मीरा. ती त्याचे जीवन होती, त्याचे सर्वस्व होती. लहानपणापासून ते प्रौढत्वापर्यंतचा प्रत्येक क्षण त्यांनी एकत्र घालवला होता. दोघेही एकत्र खेळताना कधी मोठे झाले ते कळलेही नाही. बालपणापासून तारुण्यापर्यंतच्या त्या प्रवासात दोघांनी एकमेकांना दिलेल्या अगणित वचनांचा देव साक्षीदार होता. प्रेम तर आजकाल प्रत्येक जण करतो, पण ते प्रेमापेक्षा जास्त काहीतरी होते. ते तर दोन आत्म्यांचे मिलन होते, जे जन्मजन्मांसाठी एक झाले होते. दोन शरीरे एक जीव होते. ते काही न बोलता ते एकमेकांना समजून घेऊ शकतील असा बंध त्यांच्यात निर्माण झाला होता. ती भक्कम तार तोडणे कोणाच्याही हातात नव्हते. मीरा ही गावच्या सरपंचाची एकुलती एक मुलगी होती आणि गावातील जमीनदारांचा धाकटा मुलगा माधव. गावकरी दोघांना लहानपणापासून एकत्र खेळताना पाहत होते, त्यामुळे त्या दोघांना एकत्र उठताना बसताना पाहून कोणाची काही हरकत नव्हती. सगळ्यांना वाटायचे ते बालपणीचे मित्र आहेत. या बालपणीच्या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाल्याचे कोणालाच कळले नाही. दोघांनी एकत्र जगण्याची आणि मरण्याची शपथ घेतली आहे. गावाबाहेर एक नदी वाहत होती. दोघेही नदीच्या काठावर बसून भविष्याची स्वप्न पाहत असत. दोघांनी प्रत्येक जन्मासाठी एकमेकांना आपलं म्हणून स्वीकारलं होतं. माधवच्या खांद्यावर डोकं ठेवून मीरा त्याला चिडवत म्हणाली, मी मेले तर तू दुसऱ्या कोणाशी लग्न कर. माधव रागाने म्हणाला, मरतील तुझे शत्रू, स्वप्नातही असे कधीही बोलू नको. मीराने त्याला मिठी मारली.
ठीक आहे बाबा, आता मी असे बोलणार नाही. माझ्या स्वप्नात सुद्धा. आता हस. माधव हसला. मीराच्या डोळ्यात बघत तो म्हणाला, या जन्मीच नाही तर पुढच्या 700 जन्मांपर्यंत तुला माझ्यापासून कोणी वेगळे करू शकत नाही. मी हृदय आहे आणि तू त्या हृदयाचा ठोका आहेस. देह वेगळे असतील पण आत्म्याचे मिलन जन्मजन्मांपर्यंत एकत्र राहील. हा माधव प्रत्येक जन्मात या मीराचाच राहील. 700 जन्मांचं नंतर पहा. या जन्मात तर आधी मला तुझी बनव. हे बोलताना मीराच्या डोळ्यात भीती होती. आपलं मिलन तर होईल ना माधव? का तुला काही शंका आहे? माधव रागाने म्हणाला, नाही, मला फक्त भीती वाटते. आमच्या प्रेमाला कोणाची नजर लागू नये. मीरा नजर झुकावत म्हणाली, तू पुन्हा तेच केले ना. आत्ता तर समजावले होते. हा माधव प्रत्येक जन्मात या मीराचाच होईल. आणि मी पण वचन देते की ही मीरा प्रत्येक जन्मात या माधवचीच होईल. मीराने माधवच्या खांद्यावर डोके ठेवले आणि ती भविष्याच्या विचारात मग्न झाली. आणि माधवही नदीच्या पलीकडे मावळत्या सूर्याकडे बघत होता. सूर्य मावळतीला आला. चल, बाबा वाट पाहत असतील. हो चल जाऊ, म्हणत दोघेही गावाकडे जायला निघाले. दोघेही एका गोष्टीपासून बेखबर होते. एक जोडी डोळे त्यांच्या मागे येत होते. नशिबाच्या खेळापासून दोघेही बेखबर होते. नशीब त्यांच्यासोबत कोणता खेळ खेळणार हे दोन्ही लवबर्ड्सना माहीत नव्हते. त्यांना काय माहीत होते, त्यांच्या खऱ्या प्रेमाला लवकरच कोणाची तरी नजर लागणार आहे. मीराच्या वडिलांना सुगावा लागला होता की मीरा आणि माधव एकमेकांना आवडतात. गावातल्याच एका बाईने मीराच्या आईला टोमणा मारला होता. मुलगी मोठी झाली आहे, तिची काळजी घे, उद्या काही ऊचनीच नको व्हायला. पण ती एक समजूतदार स्त्री होती आणि ती संयमाने वागली. मीराच्या आईने मीराला तिची आवड विचारली. मीरानेही सगळं खरं खरं सांगितलं. मीराच्या आई मीराला म्हणाली, बेटा, आता तू मोठी झाली आहेस. आता लहानपणीसारखं माधवबरोबर इकडे तिकडे फिरू नकोस. लोक गोष्टी बनवू लागले आहेत. तुझ्या वडिलांना काही चुकीचे बोलले तर तुलाही ते सहन होणार नाही. राहिला प्रश्न लग्नाचा, तर मी तुझे लग्न माधवशीच करेल. पण ते म्हणतात ना, खरे प्रेम करणाऱ्यांचा मार्ग सोपा नसतो. माधवच्या घरच्यांना हे कळल्यावर त्यांनीही होकार दिला. मीराच्या घरून नातं कधी येईल आणि प्रकरण पुढे जाईल याचीच ते वाट पाहत होते. माधव काही दिवसांसाठी शहरात गेला होता. गावातील एका दृष्ट माणसाची नजर मीरावर होती. त्यालाही मीराशी लग्न करायचे होते. त्याला या नात्याची भनक लागल्यावर त्याने संधी साधून माधवच्या घरच्यांचे कान भरले. तुम्ही ते नात्याची वाट पाहतात आणि ते गावात बोलत फिरत आहेत की त्यांचे आमच्याशी नाते ठेवण्याची लायकी नाही. माधव जेवढे रागाने भरले आणि त्यांनी ठरवले की आता जे काही होईल ते माधव आल्यावरच. दुसरीकडे माधव शहरातून गावाकडे परत येत असताना त्याने रेल्वेतून उडी मारून आत्महत्या केल्याची बातमी शहरातून आली. गावात वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा पसरल्या होत्या. कोणी म्हणत होते की मीराच्या घरच्यांनी मीराचे त्याच्याशी लग्न करण्यास नकार दिला होता. ही गोष्ट माधवला समजली होती. त्यामुळे रागाच्या भरात त्याने काहीही विचार न करता आत्महत्या केली होती. कोणी म्हणत होते की कोणीतरी त्याला चालत्या ट्रेनमधून ढकलले. ही बातमी मीरापर्यंत पोहोचताच ती अचानक वेडी झाली. हा धक्का तिला सहन झाला नाही आणि दुसऱ्या दिवशी बातमी आली की मीराने गावातील त्याच नदीत उडी मारून आत्महत्या केली आहे, जिथे ते बसून भविष्याची स्वप्न रंगवत होते. दोन प्रेम करणारे वेगळे झाले होते. दोन देह आणि एक आत्मा जग सोडून गेला होता. परंतु ते म्हणतात की मनुष्याची अशी कोणती इच्छा अपूर्ण राहते ज्याचा लगाव सुटत नाही. त्यामुळे तो पुन्हा जन्म घेतो. त्याच्या अपूर्ण इच्छा पूर्ण करण्यासाठी तेच झाले होते. हा माधव या जन्मात आपल्या प्रेयसीला शोधायला आला होता. वेळ निघून गेली. माधव आता तरुण झाला होता. काळाबरोबर सगळे बदलले होते. त्याचा शोध सोडून शिमल्यामधील ते कॉलेज जिथे माधव शिकत होता, कुटुंबियांची इच्छा पूर्ण करण्यासाठी तो तेथे आला होता. पण त्याचा शोध अजून संपला नव्हता. एकच प्रश्न त्याच्या मनात घोळत होता. त्याचं प्रेमही खरं होतं. एक ना एक दिवस ती त्याला नक्कीच भेटेल. ज्याला घरचे लहानपणी मस्करी म्हणायचे, आता त्यांनाही हे प्रकरण गंभीर असल्याचे समजले. त्याला विचारपूस केली
तरी तो पूर्णपणे शांत आणि गंभीर होऊन स्वतःला सगळ्यांपासून अलग करून तासनतास त्याच्या खोलीत बसायचा. पुष्कळ पूजापाठ केले, पण त्याच्या डोक्यातून मीरा नावाचे भूत काही गेले नाही. भूत असते तर उतरले असते ना. ते तर प्रेम होते, जन्मजन्मांचे संबंध होते, जे 2 शरीरामध्ये नाही तर 2 आत्म्यात घडले होते. डॉक्टरांचाही सल्ला घेतला, पण फारसा फरक पडला नाही. डॉक्टरांनी त्याला घराबाहेर पाठवण्याचा सल्ला दिला. वातावरणात बदल झाल्यास सर्व काही ठीक होईल. त्यामुळे त्याला जबरदस्तीने शिमला येथील कॉलेजमध्ये शिकण्यासाठी पाठवण्यात आले. तिथेही त्याने फारसे मित्र बनवले नाहीत. अनेकदा डोंगरांमध्ये एकटा बसून विचार करायचा की मीरालाही सगळं आठवत असेल का, ती पण मला शोधत असेल का. काश की तिने स्वतः येऊन मला शोधावे. ती मला भेटली तरी मी तिला ओळखणार कसे. तिचा चेहराही बदलला असेल आणि माझाही बदलला आहे. तो निराश होऊन तासनतास बसून राहायचा. विचार करत अश्रू ढाळत असे. माधवचे कॉलेजमध्ये 1 वर्ष पूर्ण झाले होते. फ्रेशर्स विद्यार्थी येऊ लागले होते. कॉलेज कॅम्पसमध्ये सिनियर विद्यार्थी त्यांची रॅगिंग करत होते. कधी कुणाचे नाव विचारायचे, कधी गाणे ऐकायचे, तर कधी कुणाला तरी अभिनय करायला लावायचे. माधवही जवळच बसून त्यांना पाहत होता. त्यानंतर वरिष्ठांनी एका मुलीला तिचे नाव सांगण्यास सांगितले, तर ती मुलगी मीरा म्हणाली. नाव ऐकताच माधव सावध झाला, कारण त्याचे मीरा नाव ऐकताच तो तिच्यात आपल्या मीराचा शोध घेत असे. रॅगिंग करत सिनियरने विचारले, तर ठीक आहे मीराजी, मला सांगा प्रेमाबद्दल तुमचे काय मत आहे. ती मुलगी सिनियरकडे बघत म्हणाली, सर, प्रेम हे जन्मजन्मांचे नाते आहे. 2 आत्म्यांचे मिलन आहे. हे जन्मजन्मांचे वचन देतात. शरीरे नष्ट होतात, परंतु प्रेम नाही. आत्म्याचे जन्मजन्मांचे बंधन म्हणजे प्रेम. प्रेमी आयुष्यभर साथ सोडत नाही. सिनियर म्हणाला, वेल डन. हे तुझ्या आत्म्याचे नाते इथे पसरू नकोस. जा आणि अभ्यासावर लक्ष दे. असं म्हणत तो जोरजोरात हसायला लागला. मुलीने चेहरा केला आणि तिथून पुढे सरकली. ती मुलगी पुढे सरकली, पण माधवसाठी अनेक प्रश्न मागे सोडले. माधवला वाटले त्याचा शोध संपला. तो तिच्या मागे गेला आणि म्हणाला, एक्सक्यूज मी. यस, बोला. मुलगी म्हणाली, तू मीरा आहेस ना. हो. तुला कसं माहीत? ते सिनियर्स तुझी रॅगिंग करत होते तेव्हा मी ऐकले. मी पण तुझा सिनियर आहे. ठीक, बोला सर. काही नाही. तू ओळखलं का मला? म्हणजे मी माधव, म्हणजे कृष्णा. तू आता त्या जन्माजन्माच्या प्रेमाबद्दल बोलत होतीस. मुलीला वाटले की तो कोणीतरी चिपकू माणूस आहे, जो जबरदस्तीने चिपकण्याचा प्रयत्न करीत आहे. पण त्याच्या डोळ्यात एक वेगळीच उदासी आहे. ते पाहूनही तिला विचित्र वाटले. दिसायला तो कुठूनही टाइमपास करणारा मुलगा दिसत नव्हता. तसेही तिला पहिल्याच दिवशी कोणत्याही अनावश्यक प्रकरणात अडकायचं नव्हतं. सर, माझा क्लास आहे, मी तुमच्याशी नंतर बोलेन. आणि तिथून निघून गेली. अनेक प्रश्न मागे सोडून ती पुन्हा निघून गेली. माधव पुन्हा उदास झाला. त्याच्या मनात एक आशा निर्माण झाली, पण काही मार्ग न मिळाल्याने तो दुःखी झाला. त्याने मनात विचार केला की कदाचित मीराला काही आठवत नसेल. मग त्यात मीराचा काय दोष? मी थेट विचारायला नको होतं. बरं, मी पुन्हा प्रयत्न करेन. माधव डोंगराच्या पायथ्याशी बसला होता. रॅगिंगचा तो सीन ज्यामध्ये ती मुलगी तिचं नाव मीरा सांगत होती आणि प्रेमाचा अर्थ समजावून सांगत होती. माधवला अपूर्ण आशा होती, पण निराशा त्याची साथ सोडत नव्हती. तो स्वतःच हरवून बसला होता आणि सूर्य टेकड्यांमागे दिसण्याचा झाला होता. तेवढ्यात माधवला एक आवाज आला, बेटा, किती वेळ बसणार आहेस इथे? त्याची समाधी तुटली. त्याने निरखून पाहिलं तर एक साधू बाबा जवळून जात होते. जवळच्या मंदिरात बसायचे. ये मंदिरातून प्रसाद घे. नाही बाबा, माझा देवावरील विश्वास उडाला आहे, माधव म्हणाला. बेटा, श्रद्धेमध्ये खूप शक्ती असते. ती वेगळीही करते आणि एकत्रही आणते. फक्त संयम आणि योग्य वेळेची गरज आहे. बाबांची बोलणे ऐकून माधवला जरा हायसे वाटले आणि तो बाबांच्या मागे गेला. पूजा आणि आरती झाल्यावर बाबांनी त्याला प्रसाद दिला आणि म्हणाला, बेटा, मी अनेकदा तुला त्या टेकडीवर एकटाच उदास बसलेला पाहतो. तुझी समस्या काय आहे? माधवने बाबांच्या चेहऱ्याकडे पाहिल्यावर त्याला एक वेगळीच चमक जाणवली. आपल्या समस्येचे समाधान इथेच होईल असे त्याला वाटले. माधव म्हणाला, बाबा, मी एका मुलीवर खूप प्रेम करतो.
पण मला तिच्याबद्दल काहीच माहीत नाही. ती कशी दिसते, तिचे नाव काय आहे, ती कुठे राहते, काही नाही. बाबा म्हणाले, बेटा हे कसं शक्य आहे? बाबा हे शक्य आहे. माझं तिच्यावर खूप प्रेम आहे. तिच्या एका वचनाच्या भरवशावर मी पुढच्या जन्मात तिचा शोध घ्यायला निघालो आहे. माधवने मागील जन्मापासून या जन्मांपर्यंतची एक एक गोष्ट बाबांना सांगितली. माधवची कहाणी ऐकून बाबांचे डोळे आश्चर्याने डबडबले. खरंच माधवचा शोध संपला होता का? या जन्मी त्याला मीरा भेटेल का? गर्ल हॉस्टेलची रूम. रात्रीची वेळ होती. बेडवर बसून मीरा वाचत होती. तिची बालपणीची मैत्रीण आणि कॉलेजची रूममेट प्रीती खुर्चीवर बसली होती. अभ्यासाच्या टेबलावर पुस्तक ठेवून आणि कानात इयरफोन लावून अभ्यास करत होती. प्रीती एक सुंदर तरुणी होती. तिच्या मोठ्या मोठ्या डोळ्यात अनेकदा उदासी भरलेली असायची. मीरा आणि प्रीती लहानपणापासूनच एकत्र होत्या. नर्सरीपासून कॉलेजपर्यंत, आणि आजपर्यंत एकत्रच आहेत. अभ्यास करत असताना मीरा म्हणाली, आज काय झालं माहीत आहे का? आज क्लासला जात असताना सिनियर्सनी मला अडवले आणि सगळ्यांची रॅगिंग करत होते. माझा नंबरही आला आणि त्यांनी मला विचारले, प्रेम म्हणजे काय ते सांग. मलाही काही समजले नाही. मीना, तुझा तो डायलॉग बोलले. प्रेम हे जन्माजन्मातील नाते आहे. ते दोन आत्म्यांचे मिलन आहे. ते जन्माजन्मांची वचन देतात. शरीर नष्ट होते पण प्रेम नाही. आत्म्याच्या जन्माचे बंधन म्हणजे प्रेम. प्रेमी जन्मोजन्मी एकत्र राहतात. शपथ, खूप मज्जा आली. ते त्यांच्या डोक्यावरून गेले. हा आले मोठे रॅगिंग करणारे. खरं सांगू, मला ही ओळ लहानपणापासून तुझ्या तोंडून ऐकून लक्षात राहिली आहे. बरं, आज आणखी एक विचित्र गोष्ट घडली. एका सिनियरने मला थांबवले आणि म्हणाला की तू मीरा आहेस ना? मला ओळखले का? मी माधव, कृष्णा. तो काय विचित्र बोलत होता ते मला माहीत नाही. मी तिथून पळ काढला. त्याला काय हवं होतं माहीत नाही. मीरा तिच्या धूनमध्ये बोलत होती. हे माहीत नसताना की प्रीतीच्या कानात इयरफोन लावल्यामुळे तिची बडबड ती ऐकत नाही. प्रीतीकडून कोणतीही प्रतिक्रिया न आल्याने मीराने प्रीतीच्या चेहऱ्यासमोर हात फिरवला आणि म्हणाली, हॅलो, कोणी आहे का? मला काही विचारते का? प्रीतीने मोठ्या आवाज विचारले. नाही, मी इतका वेळ भिंतीशी बोलत होते, तुझ्याशी नाही. माझी बडबड ऐकायला तुझ्याकडे वेळ कुठे आहे? प्रीतीने इयरफोन काढला आणि हसत म्हणाली, ठीक आहे बाबा. माझी मीरा राणी काय बोलत होती ते सांग. मी काही बोलत नव्हते. तू तुझी दर्दभरी गाणी ऐक. आम्ही तुझे कोण? तुला जेव्हा भीतीदायक स्वप्ने पडतील तेव्हा मला येऊन चिपक आणि झोप. असे बोलून मीरा चादर पांघरून आडवी झाली. मीराचे बोलणे ऐकून प्रीतीचा चेहरा अचानक उतरला. तिच्या डोळ्यात भीती होती. लहानपणापासून क्वचितच एखादा दिवस गेला असेल जेव्हा तिला ते स्वप्न पडले नसेल. अचानक एक धावती ट्रेन येते. रक्ताचे थेंब उडतात आणि ओरडण्याचे वेदनादायक आवाज येतात. मला वाचवा, मला वाचवा. ती माझी वाट पाहत आहे आणि एक मुलगी पाण्यात उडी मारते. प्रीती घाबरून उठायची. प्रीती घामाने उठून दीर्घश्वास घेऊ लागायची. आठवण येतात प्रीती घाबरली आणि मीराला घट्ट पकडले. मीरानेही उठून प्रीतीला लहान मुलासारखी मिठी मारली. काय झालं प्रीती? काही नाही यार. जेव्हापासून मी कॉलेजला आले तेव्हापासून मला रात्री अनेक वेळा हे स्वप्न पडायला लागले. मला असं वाटते की मी वेडी तर होणार नाही ना? मीच का यार? मलाच हे एकच स्वप्न परत परत का पडत आहे? आता मला खूप भीती वाटत आहे. याबद्दल तू आरवला काही सांगितलं का? नाही, अजून नाही, प्रीतीने उत्तर दिले. तू रिलेशनशिपमध्ये राहून 3 वर्ष झाली आणि आजपर्यंत तू त्याला काहीच सांगितले नाहीस. तू पण ना मर्यादेच्या पलीकडे आहेस. नाही यार, तसं नाही. मी कुणालवर खूप प्रेम करते आणि ती त्याला कोणत्याही परिस्थितीत गमावू इच्छित नाही. मला असं काही नको आहे की जे आम्हाला वेगळे करेल. ब्रेकअप बद्दल तो गमतीने बोलतो तेव्हा मला भीती वाटते. त्याच्यासाठी मी कोणत्याही थराला जाऊ शकते. मी जीव देऊ शकते तसे जीव घेऊही शकते. मीरा तिचे हे रूप पाहताच घाबरली आणि वातावरण हलकं करण्यासाठी ती म्हणाली, ओके दिवानी ऑफ द इयर. आता हे डायलॉग देणं बंद करा, नाहीतर आम्हालाही रात्री झोप येणार नाही. काश माझ्यावर इतकं प्रेम कुणी केलं असतं. असं म्हणत ती उदास होण्याची ॲक्टिंग करते आणि तिच्या कपाळावर हात ठेवते.
तिची ऍक्टिंग पाहून प्रीतीलाही हसू आवरता आले नाही आणि ती हात पसरून म्हणाली, ये माय डिअर मीरा राणी, आय लव्ह यू. तेवढ्यात प्रीतीचा मोबाईल वाजू लागला. प्रीतीने पाहिले की तो आरवचा कॉल होता. आला आमच्या प्रेमाच्या शत्रूचा फोन, असे म्हणत मीराने तोंड केले. चादर पांघरून आडवी झाली. प्रीतीने कॉल रिसीव्ह केला आणि आरवशी बोलण्यात बिझी झाली. संपूर्ण परिसर अंधारात बुडला होता. संध्याकाळच्या सुमारास डोंगराळ भागात अंधार होतो. माधव मंदिरात बाबांसमोर मांडी घालून बसला होता. बाबा माधवला म्हणाले, बेटा, मी माझ्या संपूर्ण आयुष्यात असा प्रसंग ऐकला नाही. बाबा, मी तिला एवढ्या मोठ्या जगात कसा शोधू? बेटा, प्रेम जेव्हा खरे असते तेव्हा ते स्वतःच भेटते. जेव्हा तू तिला भेटशील तेव्हा तुला आपोआप जाणीव होईल. जेव्हा तिच्या प्रेमाच्या सकारात्मक लहरी तुला ओलांडतील तेव्हा तुला सर्व काही आपोआप कळेल. फक्त धीर धर, देवावर विश्वास ठेव आणि योग्य वेळेची वाट पहा. हो बाबा. प्रत्युत्तरात माधवने हळूच होकार दिला. बाबा म्हणाले, पण बेटा, सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे तुला सर्व काही आठवते. तुला प्रत्येक गोष्ट आठवते, जणू काही तुझ्या मागच्या जन्मातील नाही तर हे सगळे कालच घडले आहे. बाबा, आठवण कशी राहणार नाही? मी खूप प्रेम करतो तिच्यावर. मी तिच्यासाठी काहीही करू शकतो. मी माझा जीव देऊ शकतो आणि कोणाचा जीव घेऊही शकतो. हे सांगताना त्याच्या डोळ्यात तीव्र भावना उमटल्या. बाबा त्याच्या चेहऱ्यावरचे चढ उतार पाहत राहिले. रात्रीचे 2 वाजले होते. आजूबाजूला शांतता होती. थोडासा आवाजही सहज ऐकू येत होता. त्या शांततेला कीटक आणि रातकीटकांचे आवाज भंग करत होते. हलक्या पावसामुळे रस्ता ओला झाला होता आणि दोन्ही बाजूंनी डोंगरांनी वेढलेला होता, जिथे पूर्णपणे जंगलाचा परिसर होता. रस्त्यावरील पथदिवे विझले होते, त्यामुळे अंधार होता. जो काही प्रकाश होता तो आकाशातील चंद्रांमुळे होता. जंगली प्राण्यांचे आवाज अधूनमधून येत होते. कधी कुत्र्याचं रडणं तर कधी एखाद्याचा प्राण्याचा आवाज. प्रीती त्याच अंधारात रोबोटसारखी चालत होती, जणू कोणीतरी तिला कंट्रोल करत आहे. जणू काही तिला भानच नव्हते. ती नुसती चालत होती. तिला ना भीती होती ना काळजी. ती कुठल्या तरी गोष्टीच्या शोधात यंत्रासारखी चालत होती. ती उतारावरून खाली जात होती. अचानक तिच्या पायाखाली दगड आला आणि तिची तंद्री तुटली. अचानक भानावर आली. स्वतःला एका अंधारात जंगलातील डोंगरावर पाहून तिचा श्वास थांबला आणि मधून मधून येणाऱ्या प्राण्यांच्या आवाजाने तिच्या मनात भीती निर्माण झाली. तिचे हातपाय सुन्न झाले होते. काय करावे ते समजत नव्हते. तिला हॉस्टेलचा रस्ता सापडत नव्हता. अरे देवा, आता हे कुठे फसवलंस? काहीतरी वाईट विचार करून प्रीती रडू लागली. पण तिने पुढे जाण्याचा निर्णय घेतला आणि घाबरून पुढे जाऊ लागली. ती अंधारात चांदण्यांच्या उजेडाच्या साह्याने पुढे सरकत होती. तेव्हा उजव्या हाताला डोंगराच्या वाटेने कोणीतरी तिच्यासोबत चालले आहे असे तिला वाटले. त्याच्या पावलांचा आवाज प्रीतीच्या पावलांच्या बरोबरीने येत होता. तिला वाटले की कदाचित हा तिचा भ्रम आहे किंवा एखादा जंगली प्राणी आहे, म्हणून ती सावधपणे पुढे जाऊ लागली. मग अचानक एक काळी मांजर जणू काही प्रीतीच्या अंगावर कोणीतरी फेकण्यासारखी उडी मारली आणि रस्त्याच्या पलीकडे असलेल्या डोंगरात पळून गेली. मांजरीच्या या कृतीने प्रीतीचे हृदय हादरले. तिला आपला तोल आवरता आला नाही आणि ती त्याच उतारावरून खाली पडली आणि घरगळीत ती खाली पोचली. मोठ्या कष्टाने उभी राहिली आणि जवळच पडलेल्या एका मोठ्या दगडावर बसली आणि तिचा श्वास नियंत्रित करू लागली. तिच्या हातापायाला अनेक ठिकाणी ओरखडले होते, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे एवढ्या उंचीवरून पडूनही तिची हाडे शाबूत होती आणि तिला चालायला काहीच अडचण नव्हती. तिने कपडे झटकले तेव्हा तिला दिसले की कपड्याला रानगवत अडकले होते. ती उभी राहिली आणि पुढे चालायला लागली. तिच्या लक्षात आले की आता जमीन खडकाळ नव्हती, माती होती जी ओली होती. तिचे पाय मातीत खसत नव्हते, पण चालताना जाणवले की इथे ओलेपणा आहे. ती मुश्किलतेने 10 पावले चालत होती, पण तिची पावले अचानक थांबली. समोर जे आहे ते पाहून तिचे डोळे भीतीने विस्फारले. तिला किंचाळायचे होते, पण तिचा आवाजच निघत नव्हता. तिच्या डोळ्यांसमोर एक पांढऱ्या साडीतली तरुणी नदीच्या काठावर बसली होती, जी गुडघ्यांमध्ये डोकं घालून रडत होती. तिच्या रडण्याचा आवाज संपूर्ण वातावरणात गुंजत होता. तिचे रडणे ऐकून प्रीतीचे मन हेलावले. अचानक तिने प्रीतीकडे पाहिले आणि उभी राहून
नदीच्या काठाच्या आणखी जवळ आली. जसे काही ती घाबरली आहे. जणू ती अनिश्चित अव्यवस्थित होती. त्यानंतर अचानक एका लांडग्याने मुलीवर हल्ला केला आणि मुलीने वाचण्यासाठी नदीत उडी घेतली. प्रीतीने तिला वाचवण्यासाठी पुढे जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा असे वाटले की तिचे पाय कोणीतरी धरले आहे आणि ती इच्छा असूनही पुढे जाऊ शकत नाही. प्रीती त्या मुलीला बुडताना पाहत उभी होती, पण काही करू शकली नाही. खूप असह्य वाटून प्रीतीला अश्रू अनावर झाले. पण विशेष गोष्ट म्हणजे बुडणाऱ्या त्या मुलीने स्वतःला वाचवण्यासाठी एकदाही आवाज केला नाही आणि तो लांडगा किनाऱ्यावर बसून जमिनीवर पंजा मारत राहिला. मुलगी हळूहळू पाण्यात बुडाली. लांडग्याने डोके वळवले आणि प्रीतीकडे पाहिले. एक वेगळीच सैतानी चमक होती त्याच्या डोळ्यात. प्रीती सावधपणे तिथून पळू लागली आणि डोंगर चढू लागली. उतार उतरणे सोपे होते, पण डोंगर चढताना तिचा श्वास थांबत होता. पण ती धावतच राहिली. लांडगा बहुधा कुठेतरी लपला असावा किंवा जंगलात गेला असावा. बराच वेळ काहीच हालचाल जाणवली नाही. तेव्हा प्रीतीने सुटकेचा निश्वास सोडला. ती थोडा वेळ बसून दीर्घ श्वास घेऊ लागली. मग उठली आणि हळूहळू चालायला लागली. ती दमली होती आणि तरीही चालत होती. अचानक समोर जे दिसले त्यामुळे तिच्या आनंदाला पारावर उरला नाही. तिचं कॉलेज जवळ होतं. डोंगराच्या या बाजूने तिचा कॅम्पस दिसत होता. मीरा उभी राहून एका तरुणासोबत बोलत आहे. तो तरुण काही भीती आणि संशयाच्या स्थितीमध्ये दिसत होता. तो मीराशी बोलण्याचा प्रयत्न करतो, पण मीरा त्याला टाळून पुढे सरकते आणि तो तरुण निराश होतो. मीराला पहिल्याच्या आनंदात ती एवढ्या रात्री कॉलेजमध्ये काय करत आहे हा विचार तिच्या मनात आला नाही. मीराच्या जाण्याने तो तरुण काहीसा निराश झाला होता. तेवढ्यात त्याची नजर प्रीतीवर पडली आणि भीतीने त्याचे डोळे विस्फारले. त्याने तिच्या मागे कोणीतरी असल्याचा इशारा केला. प्रीतीला रस्त्याच्या पलीकडे जंगलातून डोळ्यांची जोडी चमकताना दिसली. प्रीतीने काहीही पाहिलं नाही आणि धावू लागली. रस्त्याच्या कडेने ती सहज पळत सुटली. तेव्हा तिने पाहिले समोर एक मंदिर आहे. ते काली मातीचे मंदिर होते. त्यात मातेच्या मूर्तीसमोर दिवा लावला होता. बाजूला दानपेटी ठेवली होती. जवळच एक झाड होते जे फारसे उंच नव्हते. अनेक कागद वेगवेगळ्या फांद्यांवर बांधले होते. तोच तरुण जो मीराशी बोलत होता तो तिथे उपस्थित होता. मांडी घालून बसला होता. तो बाबांशी हात जोडून काहीतरी बोलत होता. मग तो तरुण उठला आणि एक कागद घेऊन त्यावर काहीतरी लिहू लागला आणि त्या कागदावर एक खून करून त्या झाडाच्या फांदीवर टांगला. मग तो बाबांच्या पायाला स्पर्श करून मंदिरातून निघून गेला. त्याची नजर प्रीतीवर पडली नाही आणि तो उतारावरून कॉलेजच्या दिशेने निघाला. प्रीती झाडाच्या मागून बाहेर आली आणि तिने मंदिराकडे जाण्याचा प्रयत्न केला. त्याआधीच पंडितजी मंदिरातून बाहेर आले. मंदिरातून बाहेर पडताच एक अनपेक्षित घटना घडली. डोळेही मिचकावू शकली नाही ती. त्याआधीच घात लावून बसलेल्या लांडगाने पंडितजींवर हल्ला केला. मंदिराच्या गेटच्या बाहेरचा भाग रक्ताने माखलेला होता. पंडितजींच्या तोंडून शब्द बाहेर पडले, माधव, कृष्णा, आणि ते बेहोश झाले. हे दृश्य पाहून प्रीती किंचाळली. ज्या झाडामागून ती हे सर्व पाहत होती त्या झाडाला धरून ती बेशुद्ध पडली. पंडितजी काहीच हालचाल करत नाही. हे बघून सैतान त्याच्या शरीरापासून थोडं दूर जाऊन बसला. अचानक पंडितजींचे डोळे उघडले आणि त्यांनी पटकन मंदिराच्या आत पळण्याचा प्रयत्न केला. त्यांना पळताना पाहून त्या सैतानाने थेट पंडितजींचा पाय धरला. पंडितजींचे संपूर्ण शरीर मंदिराच्या आत गेले, परंतु त्यांचा पाय तुटून गेला. थेट त्या राक्षसाकडे गेला होता. त्याची मंदिरात जाण्याची हिंमत झाली नाही. थोडा वेळ बाहेर बसून मग प्रीतीकडे बघून तिथून निघून गेला. सकाळचे 7 वाजले होते. काही लोक सकाळीच मंदिरात दर्शनासाठी यायचे. आतले दिसणारे दृश्य पाहून थक्क झाले. लोकांची गर्दी होऊ लागली. मंदिरात प्रवेश करताच पंडितजींचे शरीर तिथेच पडून होते आणि मंदिराबाहेर त्यांचा तुटलेला पाय रक्ताने माखलेला होता. लोक अंदाज बांधत होते की नुसता पाय तोडून कसे सोडले, असा अंदाज लोक बांधत होते. काही धार्मिक लोकांचा असा विश्वास होता की हल्लेखोराने आतमध्ये प्रवेश केला नाही, कारण ते मा कालीचे मंदिर होते. त्या टेकडीवरील मंदिरात पंडितजी कितीतरी वर्षांपासून पूजा करत होते, माहीत नाही, पण आजपर्यंत अशी अप्रिय घटना घडलेली नाही. लोक अंदाज लावण्यात व्यस्त होते.
कोणी तो लांडगा होता असे म्हणत होते, तर कोणी सिंह किंवा बिबट्या असल्याचे सांगत होते. कोणी म्हणत होते माणसाने हल्ला केला असेल, तर काही जण त्या घटनेचा संबंध भूतांशी जोडत होते. जितकी तोंड तितके बोल. लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. धक्का बसल्याने पंडितजी बेशुद्ध झाले होते. लोकांनी त्यांना उचलून हॉस्पिटलमध्ये नेले. त्यांच्या पूजेचा प्रताप होता की त्यांचे चांगले नशीब, पण त्यांचा जीव वाचला होता. पंडितजी असूनही शॉकमध्ये होते. सत्य काय आहे हे ते शुद्धीवर आल्यावर नंतरच कळू शकेल. प्रीतीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून मीराचे डोळे उघडले. तिने शेजारी पाहिले तर प्रीती तिथून गायब होती. तिने ताबडतोब बाथरूममध्ये पाहिले तर प्रीती तिथेही दिसत नव्हती. घाबरून मीराच्या हृदयाचे ठोके वाढले. तिचे हृदय धडधडू लागले. तेवढ्यात दारावर जोरात ठोठवल्याचा आवाज आला, जणू कोणीतरी दार वाजवत आहे. मीरा ताबडतोब बाथरूममधून बाहेर आली आणि खोलीचा दरवाजा उघडून पाहिलं तर दरवाजाची कुंडी बंद नव्हतीच. दार उघडून बाहेर पाहिलं तर बाजूच्या कुंडीतील रितू होती. रितू तिला काहीतरी बोलली. तिचं बोलणं ऐकून मीराचे डोळे आश्चर्याने विस्फारले आणि घाबरून दोघेही लगेच हॉस्टेलच्या खालच्या बागेकडे धावले. तिथलं दृश्य पाहून मीरा रडू लागली. प्रीती झाडाला धरून बेशुद्ध पडली होती. झाडाला लागून एक विहीर होती. परिस्थिती अशी होती की प्रीती जराही हल्ली असती तर ती थेट विहिरीत पडली असती. मीरा आणि इतर मुलींनी प्रीतीला तिथून काळजीपूर्वक उचलली आणि खोलीत नेली. प्रीतीच्या खोलीत आजूबाजूच्या रूममधल्या मुली आणि वॉर्डन मॅडम प्रीतीच्या भोवती जाऊ होत्या. जेव्हा मीराने प्रीतीच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडले तेव्हा प्रीतीला शुद्ध आली आणि तिला सर्वांनी वेढलेले दिसले. तिने उठण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिचं शरीर दुखत होतं. खूप धक्का बसला होता तिला आणि प्रीती काही बोलण्याच्या स्थितीत नव्हती. डॉक्टर साहेब पण आले होते. त्याने सर्व मुलींना बाहेर जायला सांगितले. आता डॉक्टर साहेब, मीरा आणि वॉर्डन मॅडम खोलीत होते. डॉक्टरांनी प्रीतीला तपासून काही औषधं लिहून दिली आणि तिला काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. डॉक्टरांनी सांगितले की ती काही मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आहे. रात्री झोपेत ती खोलीबाहेर पडली असावी. झोपेत चालण्याची घटना यापूर्वीही घडली असण्याची शक्यता आहे. घाबरण्याची गरज नाही. तुम्ही तिला आराम करू द्या, ती बरी होईल. आणि प्लीज तिला आता काही प्रश्न विचारू नका. डॉक्टर तिथून निघून गेले. वॉर्डनने प्रीतीच्या डोक्यावर हात ठेवला. तेव्हा प्रीतीचे डोळे उघडले आणि ती म्हणाली, मॅडम प्लीज माझ्या घरी माहिती देऊ नका. त्यांना विनाकारण काळजी वाटेल. मला झोपेत चालण्याचा आजार आहे. वॉर्डनने काहीतरी विचार केला आणि म्हणाली, ठीक आहे, तू आराम कर आणि मीरा तू तिची काळजी घे. काही अडचण असेल तर मला सांगा. ओके मॅडम म्हणत मीराने वॉर्डनला निरोप दिला. बाहेर मुलींची गर्दी होती. त्या वॉर्डनला पाहून त्यांच्या खोलीत गेल्या. मीराने खोलीचा दरवाजा बंद केला. मीरा परत येताच ती लगेच प्रीतीकडे वळली आणि म्हणाली, खोटं का बोललीस? मी तुला लहानपणापासून ओळखते. तुला असा कोणताही आजार नाही की ज्यामुळे तू झोपेत चालायला लागते. तू नक्कीच माझ्यापासून काहीतरी लपवत आहेस. मला गोंधळ घालायचा नव्हता, पण मी जे सांगते ते ऐकून तुझ्याच कानावरून विश्वास बसणार नाही, प्रीती म्हणाली आणि उठायचा प्रयत्न करू लागली. हो महाराणी, शांत झोपा. तुला जे काही सांगायचे ते पडून राहूनच सांग, मीरा डोळे मोठे करून म्हणाली. प्रीती तिला सगळी हकीकत सांगू लागली. जो काही प्रसंग तिने पाहिला होता. तिचे बोलणे ऐकून मीराच्या अंगावर काटा उभा राहिला. पण तू तिथे झाडाजवळ कशी पोचली? मला माहित नाही यार. मी आरवसी फोनवर बोलत असताना मला कधी झोप लागली ते कळलेच नाही, प्रीती गोंधळलेल्या चेहऱ्याने म्हणाली. काय बोलणं झालं होतं तुझं आरवशी? मी त्याला सांगितले की मला जवळजवळ दररोज एक विचित्र स्वप्न पडते. स्वप्नात अचानक धावती ट्रेन येते. रक्ताचे शिंतोडे आणि किंचाळण्याचे वेदनादायक आवाज. मला वाचवा वाचवा. ती माझी वाट पाहत आहे. मग एक मुलगी नदीत उडी मारताना दिसते. मला लहानपणापासून ही स्वप्ने पडत आहेत आणि कॉलेजला आले तेव्हापासून मला रात्री अनेक वेळा तेच स्वप्न पडले आहे. मग आरव काय म्हणाला माहीत नाही. त्यालाही सांगून मला कधी झोप लागली ते मलाच कळलं नाही. त्या झाडाजवळ मी कधी आणि कशी पोचले ते मला पण आठवत नाही. प्रीतीने निराश होऊन उत्तर दिले. तुझ्या या स्वप्नांचा आणि तुझ्या मागील जीवनाचा काहीतरी संबंध आहे. कोणीतरी आहे जो तुला पुन्हा पुन्हा त्याच ठिकाणी नेण्याचा प्रयत्न करत आहे. मीरा एखाद्या गुप्तहेरासारखी बोट हलवत होती. मीराला असे बोट हलवता पाहून प्रीतीच्या चेहऱ्यावर हसू उमटले. काळजी करू नको सिस्टर, मी आता हे प्रकरण हाताळेन.
पण काल घडलेल्या घटनेची चर्चा कोणाशीही करू नकोस. म्हणजे कोणाशी? काल तुझ्यासोबत घडलेल्या या घटनांच्या लिंक्स मी जोडेल. ठीक आहे, प्रीतीने उत्तर दिले. यावेळी तू जे उघड्या डोळ्यांनी पाहिले आहे ते पूर्वीच्या स्वप्नासारखे किती होते. यावेळी ट्रेन नव्हती, पण मला नदीत उडी मारणारी मुलगी दिसली. एक मुलगा दिसला जो तुझ्याशी बोलत होता, आणि पंडितजी पण. आणखी एक मंदिर पाहिलं, आणि हो, तो भयंकर लांडगा, ज्याला हवे असते तर त्याने मला नुकसान केले असते, पण त्याने माझे काही नुकसान केले नाही. आणि हो, त्याने त्या प्रत्येक व्यक्तीला इजा केली ज्याला मला काहीतरी सांगायचे होते. बोलता बोलता प्रीतीचे डोळे चमकले, जणू काहीतरी तिला मोठा पुरावा मिळाला आहे. आणि तू मला कुठल्या तरी मुलाशी बोलताना पाहिलंस, याचा अर्थ मी कोणत्या ना कोणत्या मार्गाने जोडलेली आहे. या कॉलेजची काही ना काही लिंक जोडलेली आहे. अरे हो, मी तुला एक गोष्ट सांगायला विसरले, प्रीती अचानक म्हणाली. काय? मीराने लगेच विचारले. पंडितजींवर त्या लांडग्याने हल्ला केला तेव्हा बेशुद्ध होण्यापूर्वी त्यांचे शेवटचे शब्द होते, माधव कृष्णा. जसे ते काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करीत होते. मीराने माधव कृष्ण हे नाव ऐकताच मीराच्या मनात वीज चमकली. जणू काही तिने पुराव्याची लिंक जोडली होती. काय? माधव कृष्णा? अरे हेच तर तो सिनियर बोलत होता जेव्हा मी रॅगिंगमध्ये त्या तुझ्या ओळी बोलले होते. प्रेम हे जन्मजन्मांचे नाते आहे, दोन आत्म्यांचे मिलन आहे. जे जन्मोजन्मीचे वचन आहे. शरीर नष्ट होते पण प्रेम नाही. आत्म्यांच्या जन्मांचे बंधन म्हणजे प्रेम. प्रेम जन्मोजन्मी एकत्र राहते. या ओळी ऐकून त्याने मला थांबवले आणि मला म्हणाला, तू मीरा आहेस का? मला ओळखलं का? मी माधव कृष्णा. आणि काहीतरी वेगळं सांगायचं होतं, पण मला वाटलं काहीतरी गडबड आहे. असं वाटून मी क्लासमध्ये आले, काही निमित्त करून बाहेर पडले. तू पण कमाल करते यार, तू मला आत्ताही सांगत आहे, प्रीती रागाने म्हणाली. अरे हॅलो मॅडम, तुला त्या आरव आणि त्याच्या आठवणीत दर्दभरी गाणी ऐकण्यापासून वेळ कुठे आहे? त्या रात्री मी तुला सांगितले होते, पण तुझ्या कानात इयरफोन होते. आणि मग आरवने फोन केला तेव्हा संभाषण अपूर्ण राहिली. प्रीतीला तिची चूक कळली. मीरा बरोबर होती. बरं, तो सिनियर कसा दिसत होता? प्रीतीने विचारले. का लाईन मारायची आहे का? मीरा चिडवत म्हणाली. गप्प बस मीरा, एवढ्या गंभीर वेळी असे फालतू विनोद कसे करू शकते? तुला चांगलं माहीत आहे की मी आरववर जीवापेक्षा जास्त प्रेम करते. मी त्याच्यासाठी सर्व जग सोडू शकते. प्रीतीचे हे रूप पाहून मीराला धक्काच बसला आणि त्या सिनियरच्या रूपाचे वर्णन करू लागली. मीराचे बोलणे ऐकून प्रीतीचे डोळे मोठे झाले. तिचे वर्णन केलेले रूप अगदी स्वप्नातील मुलासारखे होते. तो सिनियर तर नाही ना, तुझ्या मागच्या जन्माचा प्रियकर, तुझ्या स्वप्नांचा राजकुमार? मीरा डोळे मिचकावत म्हणाली. प्रीतीला राग आला. तू पुन्हा सुरुवात केलीस? त्यामुळे मीरा आजूबाजूला पाहू लागली. तो मुलगा तर मिळाला, मला त्याला भेटावे लागेल. आता ही नदी, मंदिर आणि पंडितजी कुठे शोधू? विचार करता करता प्रीती बेडवर पडली. हॉस्टेलमध्ये एक कॉमन रूम होती, जी प्रीतीच्या खोलीपासून एक खोली दूर होती. संध्याकाळचे 7 वाजले होते. प्रीतीला पूर्वीपेक्षा बरे वाटत होते. आराम करत असताना तिला कंटाळा आला होता, म्हणून ती उठून कॉमन रूम मध्ये गेली. तिथल्या खुर्चीवर बसून ती वर्तमानपत्र वाचू लागली. वाचताना तिने वर्तमानपत्राचे स्थानिक बातम्यांचे पान काढले आणि त्यावर छापलेली बातमी पाहून तिला धक्काच बसला. बातमी होती काली मंदिराच्या पुजाऱ्यावर अज्ञात व्यक्तीचा हल्ला. वर्तमानपत्रात त्याचा फोटो पाहून तिचे डोळे विस्पारले. हे तेच पंडितजी होते ज्यांच्यावर रात्री लांडग्याने हल्ला केला होता. वृत्तपत्र हातात घेऊन ती मीराला दाखवायला खोलीकडे धावली. खोलीत गेल्यावर तिला दिसले मीरा चादर ओढून झोपली होती. तिने तिला हलवून उठवले. मीरा, हे बघ. मीरा झोपली होती. मग ती घाईघाईने उठली आणि म्हणाली, आता काय वादळ आले? हे बघ, वर्तमानपत्रात काय आले आहे? प्रीती उत्साहाने म्हणाली. काय आले आहे तूच सांग. मीरा झोपेत झांबाई देत म्हणाली. मी काल पंडितजींवर हल्ला होताना पाहिला होता. त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याची बातमी वर्तमानपत्रात आली आहे. बातमी ऐकून मीरा अचानक जागी झाली आणि प्रीतीकडून वर्तमानपत्र घेऊन वाचू लागली. अज्ञात व्यक्तीने हल्ला केल्याचे लिहिले आहे. तू पाहिले की लांडगा होता. आता हे प्रकरण काय आहे? तू म्हणत होती की पंडितजींवर मंदिराबाहेर हल्ला झाला होता.
ते मंदिराच्या आत पडलेले आढळल्याचे या वृत्तपत्रात लिहिले आहे. विचार करता करता प्रीती म्हणाली, अज्ञात यासाठी कारण मी आणि पंडितजींशिवाय इतर कोणालाही याबद्दल माहिती नाही. आणि जेव्हा त्या लांडग्याने पंडितजींवर उडी मारली तेव्हा मी घाबरून बेशुद्ध झाले होते. पुढे काय झाले ते मला माहीत नाही. आता पंडितजींना भेटावे लागेल. त्यांना भेटल्यावरच सत्य कळेल. दोघी मैत्रिणी एकत्र बोलल्या आणि एकमेकींकडे बघून विचार करू लागल्या. इकडे आरवची आई त्याच्या खोलीचा दरवाजा वाजवत होती. खूप वेळाने त्याने दरवाजा उघडला आणि आईकडे रोखून पाहत म्हणाला, काय आहे? त्याला असे पाहून त्याची आई घाबरली आणि ती हिम्मत करून म्हणाली, बेटा तुला काय झाले आहे? कालपासून तू स्वतःला या खोलीत कोंडून घेतले आहे. दिवसभर खोली उघडत नाही. तुला भूक आणि तहान लागत नाही का? जेव्हा आईने खोलीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिला एक विचित्र वास आला, मृत प्राण्याच्या दुर्गंधीसारखा. त्याची आई म्हणाली, मला तुझी खोली साफ करू दे. काही गरज नाही आई, मी स्वतः करेन. मी तुला किती वेळा सांगितले आहे की मला त्रास देऊ नकोस. मला कोणाशीही बोलायचे नाही. माझी तब्येत बरी नाही. मला विश्रांतीची गरज आहे. प्लीज मला डिस्टर्ब करू नको. भूक लागली तर मी स्वतः खाईन. आता इथून निघून जा. आरवची आई त्याच्या चेहऱ्याकडे एकटक पाहत राहिली. आरव आजपर्यंत माझ्याशी असं कधीच बोलला नाही. असा विचार ती करत होती. गेल्या काही दिवसांपासून तो वेगळाच वागतोय आणि कालपासून त्याने त्याची खोलीही उघडली नाही. माझ्यावर रागवला तर नाही ना? मग तिने विचार केला आणि म्हणाली, बेटा तू माझ्यावर किती प्रेम करतोस. आता तू तुझ्या आईचंही ऐकणार नाहीस. हे ऐकून आरवच्या डोळ्यात एक विचित्र चमक आली आणि तो विचित्र आवाजात म्हणाला, मी प्रेम फक्त मीरावर करतो. तिच्यासाठी मी माझा जीव देऊ शकतो तर घेऊही शकतो. असे म्हणत त्याने आईकडे रागाने पाहिले आणि तिच्या चेहऱ्यावर दरवाजा बंद केला. त्याला या रूपात पाहून आईला धक्काच बसला. आता प्रीतीच्या तब्येतीत बरीच सुधारणा झाली होती. प्रीती आणि मीराने ठरवले की संध्याकाळच्या क्लासनंतर त्या दोघी पंडितजींना भेटायला हॉस्पिटलला जातील. दोघीही कॉलेजला गेल्या. तिथे त्यांना वाटलं त्या सिनियर माधवला भेटू. मात्र त्याच्या क्लासमेटला विचारले असता तो 2 दिवसांपासून क्लासला आला नसल्याचे आढळून आले. माधव 2 दिवस क्लासला आला नाही हे दोघींनाही विचित्र वाटले. दोघींची अशी अवस्था झाली होती की त्यांचा कोणावरही विश्वास बसत नव्हता. खरे काय खोटे काय दोघींच्या डोक्याचं दही झालं होतं. तिला या सगळ्या गोष्टीतून लवकरात लवकर बाहेर यायचं होतं. दोघींचे मन क्लासला लागत नव्हते. त्यामुळे दोघीही क्लास पूर्ण न करताच क्लास सोडून हॉस्पिटलच्या दिशेने निघाल्या. तिथे उपस्थित नर्सकडून पंडितजींबद्दल माहिती घेतल्यानंतर दोघेही पंडितजींना भेटायला गेल्या. पंडितजींना ICU मध्ये दाखल करण्यात आले. ते शुद्धीवर आले होते पण अजूनही पूर्णपणे बरे झालेले नव्हते. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर अजूनही या धक्क्यातून पूर्णपणे बाहेर आले नव्हते. दोघीही पंडितजींना भेटायला गेल्या. पंडितजींनी त्यांना पाहिले तेव्हा त्यांना ओळखले नाही आणि दोन्ही मुलींकडे गोंधळलेल्या अवस्थेत बघून ते म्हणाले, बेटा मी तुम्हाला ओळखले नाही. पंडितजी नमस्कार. आम्ही तुम्हाला ओळखतो पण तुम्ही आम्हाला ओळखत नाही. वर्तमानपत्रात तुमच्याबद्दल वाचलं तेव्हा तुम्हाला भेटायला आलो. तुमच्यावर लांडग्याने हल्ला केल्याचे कळले. माझ्यावर लांडग्याने हल्ला केल्याचे तुम्हाला कोणी सांगितले? तिथे माझ्याशिवाय कोणीच नव्हते. पंडितजी आश्चर्याने म्हणाले, आम्हाला माहीत आहे पंडितजी. मीरा म्हणाली, बेटा तुला चुकीची माहिती आहे. माझ्यावर कोणत्याही लांडग्याने हल्ला केलेला नाही. तो तर एक साया होता, कोणी घृणास्पद व्यक्ती ज्याला मला मारायचे होते. सत्य हे आहे की घाई आणि अंधारामुळे मला त्याचा चेहरा दिसत नव्हता, पण त्याच्या अंगातून येणारा विचित्र वास मी ओळखू शकतो. त्याच्या अंगाचा स्पर्श खूप थंड होता. तो कोणी लांडगा नव्हता, तो एक हैवान होता जो मानवी रूपात आला होता. मी योग्य वेळी मंदिरात प्रवेश केला नसता तर आज मी जिवंत राहिलो नसतो. तो बाहेरून माझ्याकडे टक लावून पाहत राहिला पण मंदिरात येण्याची हिंमत होत नव्हती. त्याचे ते डोळे मी कधीच विसरू शकत नाही. पंडितजींचे म्हणणे ऐकून मीरा रागाने म्हणाली, हे कसे होऊ शकते पंडितजी? प्रीतीने हे स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आहे. मीरा उत्साहाने म्हणाली. प्रीतीने संतप्त नजरेने तिच्याकडे पाहिले. जे पंडितजींना जाणवले
आता ही प्रीती कोण आहे? तुम्ही दोघी कोण आहात? आता मला खरे काय ते सांगा. तुम्ही दोघीही माझ्यापासून काहीतरी लपवत आहात हे नक्की. इकडे आरवची आई, एका तुम्ही रजा घेऊन घरी या. आरवची तब्येत ठीक नाही. आरवच्या आईने आरवच्या वडिलांना घाबरून फोन केला. का आरवला काय झालं? मला माहीत नाही. काहीतरी विचित्र वाटत आहे. माझे हृदय घाबरत आहे. तुम्ही लवकर घरी या. काहीतरी विचित्र घडत आहे. या घरात काल रात्री टेरेसवर मृत मांजर पडलेले आढळून आले. आरवच्या खोलीबाहेर कबुतरांची पिसे पडलेली आढळून आली. माझ्या घराला कुठल्या तरी वाईट शक्तीची नजर लागली आहे. हा विचार करून आरवच्या आईच्या डोळ्यात भीतीने पाणी आले. आई आणि मुलगा दोघेही संपूर्ण घरात एकटेच होते. तिला तिचं दुःख कोणालाही सांगता येत नव्हतं. इकडे प्रीती आणि मीराने एकमेकांकडे बघून इशारा केला की पंडितजींना सर्व काही सांगावे. पंडितजी, माझे नाव प्रीती आहे आणि ही माझी मैत्रीण मीरा आहे. आम्ही कॉलेजमध्ये एकत्र शिकतो. माझी समस्या अशी आहे की मला स्वप्ने पडतात, त्यामुळे मी खूप अस्वस्थ आहे. पण काल माझ्यासोबत एक विचित्र घटना घडली. आधीचे स्वप्न आणि काल घडलेली घटना सर्व काही प्रीती पंडितजींना सांगू लागली. त्यांचे बोलणे ऐकून पंडितजींचे डोळे आश्चर्याने विस्फारले. ते म्हणाले, बेटा, या सर्व घटना तुला काही गोष्टींचे ज्ञान देत आहेत. कोणीतरी आहे ज्याला तुला सर्व काही माहिती असावे अशी इच्छा आहे आणि कोणीतरी आहे ज्याला तुला काहीही कळू नये अशी इच्छा आहे. तू ज्या घटना सांगितल्या आहेत त्या मिळत्या जुळत्या आहेत, पण एकसारख्या नाहीत. तू मला सांगितल्याप्रमाणे माझ्यावर लांडग्याने हल्ला केला होता, पण सत्य हे आहे की तो लांडगा नव्हता, तो माणूस होता. तरी दृष्ट शक्ती तुला लांडग्याच्या प्रतिकात्मक स्वरूपात प्रगट झाली आहे. त्याचे तुझ्याशी वैर नाही, पण तुझा काही संबंध नक्कीच आहे. म्हणूनच त्याने तुला इजा पोहोचवली नाही. तू पाहिलंस की पडण्यापूर्वी मी माधव कृष्ण म्हणालो, पण सत्य हे आहे की माझ्या आठवणीत तसं काही नाही. हे तुझे अवचेतन मन आहे, ज्याचे तार तुझ्या मागील आयुष्याशी जोडलेले आहेत. तुझे शरीर वसतिगृहात असूनही तुला सर्व काही जाणवले. काही दैवी शक्ती आहे जी तुला काही ज्ञान देऊ इच्छिते. तुझा विश्वास बसणार नाही, पण तू स्वप्नात पाहिलेला मुलगा, मी त्याला भेटलो आहे. त्याचे नाव कृष्णा. मागील जन्मी त्याचे नाव माधव आणि तुझे नाव मीरा होते. तो तुझ्या शोधात रात्रंदिवस भटकत आहे. त्याने फक्त तुझ्यासाठी दुसरा जन्म घेतला आहे. तो तुझ्यासाठी खूप काळजीत आहे. बेटा, नशीब हा संदेश माझ्याद्वारे तुझ्यापर्यंत पोहोचवायचे होते. बेटा, नशिबाला हा संदेश माझ्याद्वारेच तुझ्यापर्यंत पोहोचवायचे होते. पण ना मी तुला ओळखतो ना तू मला ओळखते. पण त्या दृष्ट शक्तीला मी तुझ्यापर्यंत पोहोचावे असे वाटत नाही. बरं, चांगल्या शक्तींचा विजय झाला आहे. आज तू मला भेटू शकलीस. ही घटना माझ्यासोबत घडली नसती तर कदाचित आज तू इथे नसतीस. मीरा हे नाव ऐकून मीरा म्हणाली, म्हणूनच तो मला त्याच्या मागच्या जन्मीची मीरा समजून माझ्याकडे आला आणि मी समजू शकले नाही. हे ऐकून पंडितजी म्हणाले, तू त्याला भेटली आहे ही चांगली गोष्ट आहे. मुली, वेळ वाया घालवू नकोस आणि थेट माधव म्हणजेच कृष्णाला भेटायला जा. पंडितजीच्या तोंडून या सर्व गोष्टी ऐकून प्रीती खूप घाबरली. या सगळ्या त्रासाला ती कंटाळली होती आणि त्यातून कसे तरी बाहेर पडायचे होते. पण पंडितजी कसे? कृष्णाबद्दल तर काहीही माहिती नाही. तो 2 दिवसांपासून क्लासलाही आला नाही. प्रीती म्हणाली, काळजी करू नकोस मुली, मी तुझ्या पाठीशी आहे. देवावर विश्वास ठेव. काली मंदिराजवळील उतारावर कृष्णा बसलेला दिसेल. होय पंडितजी, आम्ही आत्ताच जातो. प्रीती आणि मीरा तिथून निघणार होत्या. तेवढ्यात प्रीतीचा मोबाईल वाजला. तिने कॉल उचलला. हो, नमस्ते. काय? हे कधी आणि कसे घडले? अरे देवा. कॉलवरचे बोलणे ऐकून प्रीतीचे डोळे भीतीने पाणावले. पंडितजी आणि मीरा तिच्या चेहऱ्याकडे भीतीने बघत होते. होय, अजिबात काळजी करू नका, मी आहे ना. तुम्ही म्हणत असाल तर मी आत्ता येते. प्लीज तुम्ही रडू नका. ठीक आहे, तुम्ही तुमची काळजी घ्या. प्रीतीने फोन कट करताच तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मीराने लगेच तिला रुमाल दिला आणि विचारले, काय झालं? कोणाचा फोन होता? सर्व काही ठीक आहे ना? तू का रडत आहेस? आता काही सांगशील का? आरवच्या आईचा फोन होता.
आरवची तब्येत बरी नाही. तो खूप विचित्र वागतोय. आंटी खूप अस्वस्थ आहे. आरवच्या आईने फोनवर जे सांगितले होते. प्रीतीने पंडितजींसमोर मीराला सगळा प्रकार सांगितला. हे ऐकून पंडितजींचे डोळे सुद्धा विचाराने सुरकुडले आणि ते म्हणाले, हा आरव कोण आहे? पंडितजी, तो माझा प्रियकर आहे. काहीतरी मोठी गडबड झाली आहे. त्याच्या आईला असे वाटते की त्याच्यावर काही वाईट शक्तींचा प्रभाव आहे. आरवच्या आईने फोनवर जे काही सांगितले ते प्रीतीने पंडितजींना सांगितले. पंडितजी म्हणाले, माझ्या अनुभवावरून आणि आरवच्या आईला आलेल्या अनुभवावरून असे वाटते की ती बरोबर आहे. आरववर काही वाईट शक्ती हवी आहे. जेव्हा या वाईट शक्ती एखाद्या व्यक्तीवर वर्चस्व गाजवतात तेव्हा ते त्याची विचार करण्याची आणि समजून घेण्याची शक्ती काढून घेतात. माणूस त्याच्या हातातील कठपुतळी बनतो आणि ती दृष्ट शक्ती माणसाला दिमकसारखी आतून नष्ट करते. पंडितजींचे बोलणे ऐकून प्रीती रडू लागली. मग मीरा मध्येच म्हणाली, आरवचा शत्रू कोण असू शकतो? एकीकडे कृष्णा म्हणतो की त्याचे मीरावर खूप प्रेम आहे, तर दुसरीकडे आरव आणि मीराचे एकमेकांवर प्रेम आहे. सगळेच प्रेम करत असताना हे प्रेमाचे शत्रू आले कुठून? शेवटी हा तिसरा माणूस आला कुठून? ज्याला कृष्णा पंडितजींना भेटला हे आवडले नाही आणि आता तो आरवलाही त्रास देत आहे. कधी कधी मला वाटते हे सगळं आरव करतोय. ज्याला कृष्णा आणि प्रीती भेटण्याची भीती आहे, या भीतीपोटी त्याने पंडितजींवर पण हल्ला केला. हा आरव त्याच्या मागच्या जन्मापासून त्याचा शत्रू आहे असे मला वाटते. ज्याने प्रीतीला अडकवले आहे आणि हा कृष्णा आला आहे आणि प्रीतीला भेटला आहे हे कळताच त्याला भीती वाटते की त्याचे रहस्य उघड होईल. त्याच्या वाईट शक्ती सक्रिय झाल्या. आधीच्या 3 वर्षात कधी त्याने असे काहीही केले नाही आणि आता काही दिवसांपासून त्याचे हे रूप पाहायला मिळत आहे. मीरा हे सर्व मोठ्या उत्साहाने बोलत तर खरे, पण प्रीतीशी नजर मिळवण्याची हिंमत तिच्यात नव्हती. मग ती संकोचून म्हणाली, यार प्लीज, वाईट वाटून घेऊ नकोस. मला जे वाटले ते मी बोलले. कारण आता मी अशा अवस्थेत पोचले आहे की कोण खरे आणि कोण खोटे हे समजत नाही. मला फक्त तुझी काळजी वाटते. बाकी सगळे खड्ड्यात जाऊ दे. ती अतिशय अस्वस्थ स्वरात म्हणाली. प्रीती काही वेळ तिच्याकडे बघत राहिली आणि शून्यात पाहत राहिली. मीरा जे काही बोलली होती त्यामुळे प्रीतीच्या मनात शंका निर्माण झाली होती. तिच्या मनात सत्य आणि असत्य तोलण्यात व्यस्त होता. कधी प्रेम गाजते तर कधी विश्वास वरचढ होतो. पण आरवमध्ये अशी वाईट शक्ती असू शकते याची साक्ष तिच्या हृदयाने दिली नाही. ज्या व्यक्तीने तिला तिच्या मागील आयुष्यात तिच्या खऱ्या प्रेमापासून दूर केले होते त्याच्यावर तिचे मनापासून प्रेम होते का? मग अचानक तो प्रसंग तिच्या मनात आला जेव्हा दोघेही मंदिरात गेले असता तू जाऊन दर्शन घेऊन ये, माझे त्यांच्याशी जुने वैर आहे असे सांगून त्याने मंदिरात जाण्यास नकार दिला होता. त्यावेळी हे विचित्र वाटले, पण तिने फारसे लक्ष दिले नाही की कदाचित त्याचे मन नसेल मंदिरात जाण्यासाठी. आरवची आई म्हणते की तो विचित्र वागतोय. या सर्व घटनांनी प्रीतीच्या मनात शंका निर्माण केली आणि तिला विचार करायला भाग पाडले. मनात येणारे दुहेरी विचार तिला खूप त्रास देत होते. मन काहीतरी बोलत होते तर डोके काही. प्रीतीला अस्वस्थ पाहून पंडितजी म्हणाले, बेटा, अजिबात काळजी करू नकोस. देव सर्व काही चांगले करेल. राहिली गोष्ट आरवबद्दल, तर माझा एक चांगला मित्र आहे जो तांत्रिक आहे. आपण त्याची मदत घेऊ. पण तोपर्यंत तुम्ही कृष्णाला भेटा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या भेटीचा उल्लेख कोणाशीही करू नका. प्रीतीने होकारार्थी मान हलवली. पंडितजींना नमस्कार करून दोघीही निघाल्या. बाहेर जाऊन ऑटो रिक्षाची वाट पाहू लागल्या. पुढे काहीतरी मिळेल या आशेने दोघीही चालायला लागल्या. त्यांना लवकरात लवकर कृष्णाला भेटायचे होते. पंडितजींशी बोलताना वेळ कधी गेला कळलेच नाही आणि आता पाऊसही सुरू झाला होता. डोंगराळ भागात लवकर अंधार पडतो. बराच उशीर झाला तरी त्यांना आजूबाजूला कोणीच दिसले नाही. इकडे आरवची आई घाबरून बसली होती. तेवढ्यात खोलीतील ट्यूबलाईट चमकू लागली, जसे की कोणीतरी स्विच बोर्डवर स्विच चालू किंवा बंद करत आहे. साधारणपणे ही एक सामान्य गोष्ट आहे. असे घडते, परंतु मनात भीती असेल तर तीच गोष्ट प्रत्येक गोष्टीत दिसते.
तिच्या मनात भीती होती, तरीही ती हिंमत करून उठली आणि लगेचच स्विच बंद केला. खोलीत अंधार झाला. काही सेकंदानंतर स्विच ऑन करता जोरात ट्यूबलाईट उडाली. खोलीत पुन्हा अंधार झाला. मग तिला जाणवले की खोलीच्या बाहेरच्या गॅलरीतून एक साया निघून गेला. त्याबरोबर वातावरण एका विचित्र वासाने दूषित झाले होते. तिने लगेच बल्ब चालू केला आणि लाईट लागताच हायसे वाटले. ती हळूहळू आणि सावधपणे गॅलरीच्या दिशेने सरकली आणि गॅलरीत कबुतरांची पिशे पडलेली तिला दिसली. तिने आवाज करायचा प्रयत्न केला, पण तिच्या घशातून हळू आवाज आला, कोण आहे तिकडे? तेवढ्यात आरवच्या खोलीचा दरवाजा बंद झाल्याचा जोरात आवाज आला. ती घाबरून रडायला लागली. तिने आपल्या खोलीत परत जाणे चांगले मानले आणि फोनवर नंबर डायल करू लागली. हॅलो. हो, मी बोलते. तुम्हाला समजत नाहीये का? काही मोठा अनर्थ घडेल तेव्हाच समजेल का? असं म्हणत तिने फोन बंद केला आणि मान खाली घालून रडू लागली. तिने रडत रडत डोकं वर केलं तर आरव तिच्या समोर उभा होता. त्याची दाढी वाढलेली होती आणि कपडे मळलेले होते. तिने आरवच्या दिशेने हात पुढे केला होता. तेवढ्यात लाईट गेली आणि अचानक त्या हवेसोबत आरव गायब झाल्यासारखे वाटले. काही मिनिटांनी लाईट आली, पण आरवच्या आईची शांतता आणि झोप दोन्ही गायब झाले होते. तोच डोंगर उतार. प्रीती आणि मीरा दोघीही त्या मंदिराजवळच्या उतारावर पोहोचल्या. तिथं पाहिलं तर पांढऱ्या कपड्यातला एक तरुण रस्त्याकडे पाठ करून बसला होता. प्रीती आणि मीरा त्याच्याजवळ पोहोचल्या. मीराने कृष्णाला हाक मारली, सर. तरुणाने मागे वळून पाहिलं. जणू काही त्याला हे दृश्य शक्य आहे अशी अपेक्षाच नव्हती. कृष्णाने उठून दोघांनाही हळूच होकार दिला. सर, मी मीरा आणि ही माझी मैत्रीण प्रीती. प्रीतीने नमस्तेच्या हावभावात आपले डोके किंचित झुकवले आणि नमस्कार केला. मीरा बोलू लागली, सर, त्या दिवशी मी तुम्हाला भेटले होते, पण त्या दिवशी मला घाई होती, त्यामुळे तुमच्याशी बोलता आले नाही. मी नंतर तुम्हाला शोधले तेव्हा तुम्ही कुठेच दिसत नव्हता. आज मी देवळाच्या दिशेने येत असताना तुम्हाला बसलेले पाहून आले. सर, तुम्हाला कशाबद्दल बोलायचे होते? कृष्णाने त्या दोघींकडे पाहिल्यावर तो थोडा गोंधळलेला दिसला. त्याची अडचण पाहून मीरा म्हणाली, सर, प्रीतीच्या समोर तुम्ही तुमचे मत मांडू शकता. थोडा विचार केल्यावर कृष्णा म्हणाला, मीरा, त्या दिवशी मी तुला रॅगिंगच्या वेळी काही उडी बोलताना ऐकले. हे ऐकून मी तुझ्याकडे आलो, पण तुझा काहीतरी गैरसमज झाला असावा. तुझा माझ्यावर विश्वास बसणार नाही. कदाचित तू मला वेड्यात काढशील, पण मी तुला जे सांगणार आहे ते अगदी खरे आहे. माझ्याकडे कोणताही पुरावा नाही, पण ते खरे आहे. माझ्या आधीच्या आयुष्यात मीरा नावाच्या मुलीवर माझं प्रेम होतं, पण मागच्या जन्मात आमची भेट होऊ शकली नाही. मला माझा मागचा जन्म आठवतो. किती दिवस मी तिच्या शोधात भटकत आहे माहीत नाही. कृष्णा सर, त्या ओळी माझ्या नाहीत, माझी मैत्रिणी प्रीतीच्या होत्या. मीरा त्याला थांबवत म्हणाली, लहानपणापासून या ओळी बोलणारी हीच आहे. लहानपणापासून तिला विचित्र स्वप्ने पडत आहेत. कृष्णाने प्रीतीकडे पाहिलं तेव्हा तो तिच्याकडे बघतच राहिला, जणू अनेक जन्मांपासून तहानलेल्याला पाणी मिळाले. तिच्याकडे सतत एकटक पाहत असलेले पाहून मीरानं चुटकी वाजवून म्हणते, नमस्कार सर, कुठे हरवलात? कृष्णाच्या लक्षात आल्यावर तो बोलू लागला, प्रीती, तुला या ओळी बोलणे आणि हे स्वप्न पाहणे विचित्र वाटत नाही का? तुझ्यापासून काहीतरी हरवले आहे असे तुला वाटत नाही का? त्याचे बोलणे ऐकून प्रीती विचारात पडली, कारण तिला कृष्णाच्या बोलण्यातले सत्य दिसले, पण तिचे आरववर प्रेम होते. मग कृष्णाने प्रीतीचा हात हातात घेतला आणि म्हणाला, मी तुझ्यावर जीवापेक्षा जास्त प्रेम करतो. मी तुझ्यासाठी दरदर फिरतोय. मी माझ्या मागच्या जन्मापासून या जन्मापर्यंत फक्त तुझ्यासाठी आलो आहे. प्लीज तू आठवायचा प्रयत्न कर. नदीच्या काठावर तू आणि मी कितीतरी शपथा घेतल्या होत्या. तुला गावचा तो नदी किनारा आठवतोय? तुला गावचा नदीचा तो किनारा अजिबात आठवत नाही का? त्या शपथा किंवा आश्वासने अजिबात आठवत नाहीत का? आमच्या प्रेमाला कोणाची तरी नजर लागली होती. मला विश्वासघात करून मारले गेलं आणि तू आत्महत्या केलीस. कृष्णाचे बोलणे ऐकून आणि त्याची अस्वस्थ अवस्था पाहून ती हतबल झाली. मनाच्या आणि डोकाच्या कुंडीत फसली होती प्रीती. पण काहीतरी विचार करून ती म्हणाली, तुम्ही बरोबर आहे. कदाचित
माझा तुमच्याशी काही संबंध असेल. मला सर्व काही आठवत नाही, पण हो, काहीतरी वेगळे आहे. कदाचित मी तुम्हाला वचन दिले असेल, पण ते मागील जन्माबद्दल असेल. पण आज मी दुसऱ्यावर प्रेम करते. मी कधीच तुमची होऊ शकत नाही. प्लीज मला विसरा, असे म्हणत प्रीती तिथून निघायला वळली. मी असे कसे विसरू? तुझ्यासाठी मी माझा जीव देऊ शकतो, तर कुणाचा जीव घेऊही शकतो, कृष्ण मनात बडबडला. तेवढ्यात अचानक आरव तिथे आला आणि त्याने कृष्णाला ढकलले. जणू त्याच्या डोळ्यात रक्त आले होते. अचानक काय झाले प्रीतीला समजले नाही. कृष्णाने इकडे तिकडे न पाहता तो उठला आणि वेगाने मंदिराकडे धावू लागला. आरव त्याचा पाठलाग करू लागला. प्रीती आणि मीराही त्याच दिशेने पळू लागल्या. अचानक कृष्णा मंदिराच्या उंबरठ्यावर उभा राहिला. आरवने त्याच्यावर उडी मारली तेव्हा कृष्णा बाजूला झाला आणि आरव मंदिराच्या आत पडला. त्यानंतर एक धक्कादायक घटना घडली. आरवचे हृदय अचानक त्याच्या शरीरातून मोठ्या आवाजाने बाहेर पडले आणि मंदिराच्या उंबरठ्यावर पडले आणि जोरात धडकल्याने आरवचे संपूर्ण शरीर फुटले. हे सर्व पाहून प्रीतीचे डोळे पाणावले आणि एका झटक्याने प्रीती आणि मीरा दोघींची डोळे उघडले. दोघीही घामाने भिजल्या होत्या. दोघींनी एकमेकींचा हात धरला होता. काही वेळ त्यांना काय झाले ते समजले नाही. मग प्रीतीने तिचे स्वप्न मीराला सांगितले. प्रीती प्रत्येक शब्दाबरोबर हैराण झाली. हे कसे शक्य आहे? दोघींनाही एकच स्वप्न पडले होते आणि डोळे उघडले तेव्हा दोघीही हात धरून होत्या. असे तर नाही की दोघीही चुकून हात धरून झोपल्या होत्या. म्हणूनच प्रीतीने पाहिलेले स्वप्न मीरानेही पाहिले होते. कोणी तिच्या स्वप्नांशी खेळत आहे का? हे शक्य आहे का? दोघींनाही काही कळत नव्हते. झोपही उडाली होती. रात्रीची वेळ होती, तर करणार काय? दोघी पुन्हा झोपल्या. सकाळी डोळे उघडताच मीराने पंडितजींना फोन केला आणि तिने स्वप्नात पाहिलेली संपूर्ण घटना सांगितली. हे ऐकून पंडितजी थोडे चकित झाले आणि मग काहीतरी विचार करून ते म्हणाले, असे वाटते की काही काळी शक्ती आहे जी तुमच्या स्वप्नांशी खेळत आहे. जर स्वप्न आलं असतं तर प्रीतीला आलं असतं, पण आता तू पण त्याच्या नजरेत आली आहेस, म्हणूनच तुलाही स्वप्न पडलं आहे. पण त्या काळ्या शक्तीने तुला तेच स्वप्न दाखवण्याची चूक केली. म्हणजे त्यांना तुला कोणत्या तरी गंतव्य स्थानावर न्यायचे आहे. असे होऊ शकते ते तुला भ्रमात टाकत आहेत. हे सर्व ऐकून मीराच्या कपाळावर घाम फुटला आणि ती गप्प झाली. तिचे मौन ऐकून पंडितजी म्हणाले, घाबरू नको आणि तुम्ही दोघी आजच कृष्णाला भेटा आणि मी माझ्या तांत्रिक मित्राशी बोलेन. मग आरवच्या घरी जाऊ. तुम्ही तर हॉस्पिटलमध्ये आहे ना? होय, पण आज सोडणार आहे. ठीक आहे पंडितजी. ठीक आहे बेटा. असं म्हणत पंडितजींनी कॉल डिस्कनेक्ट केला. मीराने प्रीतीला पंडितजी सोबतची संपूर्ण घटना सांगितली. दोघेही तयार झाल्या आणि कृष्णाला भेटायला निघाल्या. तो डोंगर उतार. प्रीती आणि मीरा दोघीही त्या मंदिराजवळच्या उतारावर पोहोचल्या. तिथं पाहिलं तर पांढऱ्या कपड्यातला एक तरुण रस्त्याकडे पाठ करून बसला होता. प्रीती आणि मीरा त्याच्या जवळ पोहोचल्या. मीराने कृष्णाला हाक मारली, सर. तरुणाने मागे वळून पाहिलं. जणू काही त्याला हे दृश्य शक्य आहे अशी अपेक्षाच नव्हती. कृष्णाने उठून दोघांनाही हळूच होकार दिला. सर, मी मीरा आणि ही माझी मैत्रीण प्रीती. प्रीतीने नमस्तेच्या हावभावात आपले डोके किंचित झुकवले आणि नमस्कार केला. मीरा बोलू लागली, सर, त्या दिवशी मी तुम्हाला भेटले होते, पण त्या दिवशी मला घाई होती, त्यामुळे तुमच्याशी बोलता आले नाही. मी नंतर तुम्हाला शोधले तेव्हा तुम्ही कुठे दिसत नव्हता. आज मी देवळाच्या दिशेने येत असताना तुम्हाला बसलेले पाहून आले. सर, तुम्हाला कशाबद्दल बोलायचे होते? कृष्णाने त्या दोघींकडे पाहिल्यावर तो थोडा गोंधळलेला दिसला. त्याची अडचण पाहून मीरा म्हणाली, सर, प्रीतीच्या समोर तुम्ही तुमचे मत मांडू शकता. थोडा विचार केल्यावर कृष्णा म्हणाला, मीरा, त्या दिवशी मी तुला रॅगिंगच्या वेळी काही ओळी बोलताना ऐकले. हे ऐकून मी तुमच्याकडे आलो, पण तुझा काहीतरी गैरसमज झाला असावा. तुझा माझ्यावर विश्वास बसणार नाही. कदाचित तू मला वेड्यात काढशील, पण मी तुला जे सांगणार आहे ते अगदी खरे आहे. माझ्याकडे कोणताही पुरावा नाही, पण ते खरे आहे. माझ्या आधीच्या आयुष्यात मीरा नावाच्या मुलीवर माझं प्रेम होतं, पण मागच्या जन्मात आमची भेट होऊ शकली नाही.
मला माझा मागचा जन्म आठवतो. किती दिवस मी तिच्या शोधात भटकत आहे माहीत नाही. कृष्णा सर, त्यावेळी माझी मैत्रीण प्रीतीच्या होत्या. मीरा त्याला थांबवत म्हणाली, लहानपणापासून या ओळी बोलणारी हीच आहे. लहानपणापासून तिला विचित्र स्वप्ने पडत आहेत. कृष्णाने प्रीतीकडे पाहिलं तेव्हा तो तिच्याकडे बघतच राहिला. जणू अनेक जन्मापासून तहानलेलेला पाणी मिळाले. तिच्याकडे सतत एकटक पाहत असलेले पाहून मीरानं चुटकी वाजवून म्हणते, नमस्कार सर, कुठे हरवलात? कृष्णाच्या लक्षात आल्यावर तो बोलू लागला, प्रीती, तुला या ओळी बोलणे आणि स्वप्न पाहणे विचित्र वाटत नाही का? तुझ्यापासून काहीतरी हरवले आहे असे तुला वाटत नाही का? त्याचे बोलणे ऐकून प्रीती विचारात पडली, कारण तिला कृष्णाच्या बोलण्यातले सत्य दिसले, पण तिच्या आरववर प्रेम होते. मग कृष्णाने प्रीतीचा हात हातात घेतला आणि म्हणाला, मी तुझ्यावर जीवापेक्षा जास्त प्रेम करतो. मी तुझ्यासाठी दरदर फिरतोय. मी माझ्या मागच्या जन्मापासून या जन्मापर्यंत फक्त तुझ्यासाठी आलो आहे. प्लीज तू आठवायचा प्रयत्न कर. नदीच्या काठावर तू आणि मी कितीतरी शपथा घेतल्या होत्या. तुला गावचा नदीचा तो किनारा अजिबात आठवत नाही का? त्या शपथा किंवा आश्वासने अजिबात आठवत नाहीत का? आमच्या प्रेमाला कोणाची तरी नजर लागली होती. मला विश्वासात करून मारले गेलं आणि तू आत्महत्या केलीस. कृष्णाचे बोलणे ऐकून आणि त्याची अवस्था पाहून ती हतबल झाली. मनाच्या आणि डोक्याच्या कुंडीत फसली होती प्रीती. पण काहीतरी विचार करून ती म्हणाली, तुम्ही बरोबर आहे. कदाचित माझा तुमच्याशी काही संबंध असेल. मला सर्व काही आठवत नाही, पण हो काहीतरी वेगळे आहे. कदाचित मी तुम्हाला वचन दिले असेल, पण ते मागील जन्माबद्दल असेल. पण आज मी दुसऱ्यावर प्रेम करते. मी कधीच तुमची होऊ शकत नाही. प्लीज मला विसरा. असे म्हणत प्रीती तिथून निघायला वळली. मी असे कसे विसरू? तुझ्यासाठी मी माझा जीव देऊ शकतो तर कुणाचा जीव घेऊही शकतो, कृष्णा मनात बडबडला. दोघींनी स्वप्नात हे सर्व अनुभवले होते आणि पाहिले होते. आता फक्त भीती वाटत होती की पुढे जे स्वप्नात घडले ते घडू नये, आणि तसे घडले नाही. दोघीही तिथून निघाल्या आणि थेट मंदिरात गेल्या. कृष्णा त्यांना जाताना पाहत राहिला. त्याचे प्रेम अपूर्ण जे राहिले होते. मंदिराच्या आत गेल्यावर प्रीतीला दिसले की तिने स्वप्नात जे मंदिर पाहिले होते तेच मंदिर आहे. तेव्हा अचानक तिला समोर एक झाड दिसले. तो प्रसंग आठवून ती देवीला नमस्कार करून त्या झाडाकडे गेली आणि कृष्णाने स्वप्नात त्या झाडाच्या फांदीवर ठेवलेला कागद शोधू लागली. तेव्हा तिला माधवने ठेवलेला कागद सापडला. त्यात त्याच सर्व गोष्टी लिहिल्या होत्या जो कृष्णा बोलला होता. जसे म्हटले होते की तो तिच्यावर त्याच्या मागच्या जन्मापासून प्रेम करतो, आणि पत्रात कृष्णाने देवी मातेला त्याचे प्रेम पुन्हा मिळवण्याची विनंती केली होती. पत्र वाचून प्रीतीचा त्रास आणखी वाढला. ती काहीच समजण्याच्या स्थितीत नव्हती. आयुष्याने तिला 2 रस्त्यावर उभे केले होते. त्या दोघीही तिथून थेट हॉस्पिटलमध्ये गेल्या. तिथे पंडितजी त्यांना गेटवरच भेटले. त्यांच्यासोबत एक स्मार्ट माणूस होता ज्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. पंडितजींनी त्याची ओळख करून दिली. हा माझा मित्र महेश आहे, ज्याबद्दल मी तुम्हाला सांगितले. त्यांच्यासोबत आपण आरवच्या घरी जाऊ. त्यांनी एकमेकांना नमस्ते केले आणि सर्वजण जीपमध्ये बसून आरवच्या घरी गेले. वाटेत प्रीतीने आरवच्या आईला फोन केला, पण तिने फोन घेतला नाही. वारंवार फोन करूनही फोन न घेतल्याने प्रीती काळजीत पडली. तिला लवकरात लवकर तिथे पोचायचे होते. सुमारे 2 तासाच्या प्रवासानंतर ते आरवच्या घरी पोहोचले. तिने दरवाजा ठोठावला तेव्हा कोणीही दार उघडले नाही. महेशने दरवाजा जोरात ढकलला तर दार आपोआप उघडले. ते सर्व आत गेल्यावर आत शिरताच दुर्गंधी जाणवली. आरवची आई बाहेरच्या खोलीत बेशुद्ध अवस्थेत पडली होती. प्रीतीने ते पाहिल्यावर तिचे हातपाय सुन्न झाले. मीराने लगेच जवळ ठेवलेल्या पाण्याच्या बाटलीतून पाणी काढून तोंडावर ओतले आणि ती अचानक घाबरून उठली. तुम्ही कोण आहात? तिची नजर प्रीतीवर पडताच तिला थोडे शांत वाटले. प्रीतीने तिला खाली बसवले आणि पाणी दिले आणि म्हणाली, आंटी, हे पंडितजी आहेत आणि हे महेश आहेत, त्यांचे मित्र, जे व्यवसायाने तांत्रिक आहेत. ते आरवला पाहायला आले आहेत. हे ऐकून आंटीच्या चेहऱ्यावर आनंद आणि भीतीचे मिश्र भाव उमटले. तिने सगळ्यांना खोलीच्या दिशेने नेले. खोलीत पोहोचताच खोलीतून कोणीतरी किळसवाण्या आवाजात हसले. एखाद्या प्राण्यासारखे ओरडत होते, शेवटी तू आलाच मरायला. लंगडा पंडित, हा हा, यावेळी तू वाचणार नाही.
हे ऐकून सर्वांच्या अंगावर काटा उभा राहिला आणि पंडितजींचा घसा कोरडा पडला. महेश जोरदार आवाजात म्हणाला, आता कळेल कोण मरणार, चल दार उघड. तेवढ्यात खोलीतून आवाज आला, जणू अनेक हत्ती एकत्र गर्जना करत आहेत आणि दरवाजा उघडला. महेशने दरवाजा पूर्णपणे उघडताच समोरचे दृश्य पाहून सर्वजण थक्क झाले. आरव हातावर डोके खाली पाय वर करून उभा होता. महेशने आत जाण्याचा प्रयत्न करताच अचानक त्याच्या चेहऱ्यावर दरवाजा बंद झाला आणि पुन्हा जोरजोरात हसण्याचे आवाज येऊ लागले. महेश ओरडला आणि म्हणाला, डरपोक, हिम्मत असेल तर दार उघड. महेशची ही युक्ती कामी आली. झटकने दरवाजा उघडला. महेशने विचारले, तू कोण आहेस? आरव जोरात हसला आणि उत्तरला, तुझा बाप. हे ऐकून महेश संतापला आणि म्हणाला की आता कळेल की बाप कोण आहे. हे ऐकून आरवला राग आला. तो वारेच्या वेगाने आला आणि महेशला धडकला आणि महेश खाली पडला. मग अचानक आरव रडायला लागला, प्लीज मला वाचवा, हा मला मारेल. मग अचानक आरव जोरजोरात हसायला लागला. हे सर्व पाहून रूमच्या बाहेर उभ्या असलेल्या आरवची आई प्रीती आणि मीरा यांचे चेहरे पडले. प्रीतीला आत जायचे होते पण महेशने हातवारे करून नकार दिला. हे पाहून आरव हसतच विचित्र आवाजात म्हणाला, माझी मीरा पण आली आहे, आणि जोरजोरात हसायला लागला आणि लहान मुलासारखा जिद्दीने धावत धावत खोलीत पळू लागला. महेशने संधी बघताच त्याने मुठीत काही भस्म घेतलं आणि आरवच्या चेहऱ्यावर मारले. भस्म पडताच आरव खाली पडला आणि काही क्षणांसाठी निष्क्रिय झाला. महेशने तात्काळ आरवला दोरीने बांधले. काही मिनिटांनी आरव शुद्धीवर आला आणि त्याने स्वतःला दोरीने बांधलेले पाहून आरडाओरडा सुरू केला. खोलीत एक विचित्र आवाज झाला. महेशने शांतपणे विचारले, कोण आहेस तू? तेवढ्यात एक मोठा आवाज आला, हा हा हा, मी तुला सांगितले, मी तुझा बाप आहे. महेशने पुन्हा त्याच्या चेहऱ्यावर भस्म मारले आणि म्हणाला, सावध राहा नाहीतर गायब करीन. यावेळी आरवचा धीर सुटला आणि म्हणाला, मी माझ्या मालकाचा गुलाम आहे. कोण आहे तुझा मालक? आणि आरवला का धरले? जसा माझ्या मालकांचा आदेश आहे तसे मी केले. तो मला आनंदी ठेवतो आणि मी त्याला आनंदी ठेवतो. तो मला कबूतर खायला देतो आणि मी त्याची सेवा करतो. असं म्हणत तो जोरात हसायला लागला. मग या मुलाला कशाला त्रास देतोय? महेश रागाने म्हणाला, ते माझे मालक जाणो, मी त्याच्या आदेशाचा गुलाम आहे. असं म्हणत आरव हत्तीसारखा ओरडत जोरात हसायला लागला. महेशने त्याच्या पिशवीतून काही वस्तू काढल्या, मुठीत धरल्या, काही मंत्र पठण केले आणि आरवच्या चेहऱ्याजवळ भस्म घेऊन ती उडवले. फुंकर घालताच आरव घाबरला आणि खूप अस्वस्थ झाला आणि त्याने दोरीपासून मुक्त होण्याचा प्रयत्न केला. मला सोड, मी तुला सगळं सांगेन, मी तुला सगळं सांगेन. आरवच्या आत असलेली ती दृष्ट शक्ती स्वतःहून सर्व काही बाहेर काढू लागली होती. त्याचे बोलणे ऐकून तेथे उपस्थित असलेले सर्वजण थक्क झाले. हे शक्य आहे यावर कोणाचाही विश्वास बसत नव्हता. प्रीतीचे भान हरपले होते. महेश म्हणाला, तू माझ्या मालकाशी कसा संपर्क करतो? तू तुझ्या मालकाशी कसा संपर्क करतो? आरवच्या आत बसलेल्या दृष्ट शक्तीने उत्तर दिले, माझे मालक खूप शक्तिशाली आहेत. ते स्वतःहून माझ्याकडून सर्व काही करून घेतात. त्यांची सर्वांवर नजर आहे. त्यांच्यापासून कोणीही वाचू शकत नाही. एवढे बोलून तो हसायला लागला आणि मग पंडितजींकडे बघत तो म्हणाला, मग पंडित, पाय कसा आहे? आता हस्तक्षेप करू नको, नाहीतर मी दुसराही तोडून टाकेन. असं म्हणत तो वेड्यासारखा जोरात हसायला लागला. हे ऐकून पंडितजींचा चेहरा रागाने लाल झाला, पण ते काहीच बोलले नाहीत. महेश म्हणाला, तू खूप गुलामगिरी केलीस, ही मी तुला कबूतर खायला देईन. त्याने एक नारळ घेतला आणि त्याचे 2 भाग केले आणि एक मंत्र गुणगुणला. आरव वाईटरित्या फडफडायला लागला आणि अचानक शांत झाला. महेशने लगेच नारळ बंद करून त्यावर कलावा बांधला आणि त्या दृष्ट आत्म्याला कैद केले. पण त्या आत्म्याला अजूनही शांती नव्हती. नारळ अजूनही थरथरत होता, जणू आत्मा त्यातून बाहेर पडू पाहत आहे. आरव बेशुद्ध होता. त्याच्या चेहऱ्यावर पाणी टाकून त्याला शुद्धीवर आणले. शुद्धीवर आल्यावर तो इकडे तिकडे नजर फिरवत सगळ्यांकडे पाहत होता. जणू काही त्याच्या शरीरात ऊर्जाच नव्हती. तो अत्यंत अशक्त आणि दयनीय अवस्थेत होता. आरवला या अवस्थेत पाहून प्रीती आणि आरवच्या आईला रडावसे वाटले. आरवला पलंगावर झोपवलं. थोड्या वेळाने आरव बोलण्याच्या अवस्थेत होता, पण तरी अशक्तच होता. मग आरव त्याला बरोबर काय
मग आरव त्याच्या बरोबर काय झालं आणि का झालं हे सगळं सांगू लागला. दुसऱ्या दिवशी मंदिराजवळच्या नदीचा किनारा. आरवच्या खांद्यावर डोकं ठेवून प्रीती नदीजवळ बसली होती. पण आज नदी शांत नव्हती. ती पूर्ण उफाणमध्ये होती. जणू काही तिला खूप राग आला होता. आरव आणि प्रीती भविष्याची स्वप्ने पाहत होते. एक जोडी डोळे त्यांना पाहत होते. तेवढ्यात कुणीतरी येण्याचा आवाज आला. त्याच्या गुलामाने त्याला सगळे कळवले होते. कृष्णा, माधव तिथे आला होता. पण त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले होते. तो निरागस उदास चेहरा आज त्याच्या डोळ्यात आग घेऊन होता. जणू काही त्याच्याकडून फार महत्वाची गोष्ट हरवली होती. कृष्णाला असे पाहून प्रीती उभी राहिली आणि म्हणाली, तू इथे? प्रीतीला आरवसोबत पाहून कृष्णा म्हणाला, मीरा, तू इथे त्याच्यासोबत का बसली आहेस? हा माझी जागा कशी घेऊ शकतो? माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. बोलता बोलता कृष्णाच्या डोळ्यात अश्रू तरळले. तू मला असे कसे विसरशील? मी तुझा माधव आहे. प्रीतीने कृष्णाकडे रागाने पाहिलं आणि म्हणाली, काही उपयोग नाही कृष्णा. माझं आरववर खूप प्रेम आहे. राहिली गोष्ट तुझी, तर तू स्वतःच्या तोंडून संपूर्ण सत्य सांगितले तर बरे होईल. हे शब्द ऐकून कृष्णाला धक्काच बसला. जणू काही त्याचं सगळं काही उघड झालं होतं. आणि जोरात ओरडत तो डोळ्यात पाणी आणत म्हणाला, हो, मी माधव नाही, हे मला मान्य आहे. पण माधवपेक्षा जास्त प्रेम आहे माझे तुझ्यावर. मी लहानपणापासून तुझ्यावर प्रेम करत होतो. पण तुला तो माधव आवडला होता. अरे काय होतं त्या माधवमध्ये? मी तळमळत्या डोळ्यांनी तुझ्याकडे पाहत असते. मी तुझ्यावर मनापासून प्रेम करू लागलो होतो. तूच माझे जग बनली होती. मला माहीत आहे तुझंही माझ्यावर प्रेम होतं. पण त्या माधवमुळे ते तू कधीच सांगू शकली नाही. हो ना मीरा, सांग, तुझं माझ्यावर प्रेम आहे ना? यावेळी कृष्णा मानसिक रुग्णासारखा दिसत होता. प्रेमात वेडा, एक विकृत व्यक्ती. असा कोणता क्षण आहे जेव्हा मी तुझा विचार केला नाही? मी प्रत्येक क्षण फक्त तुझ्यासाठी जगलो. आणि तू त्या माधवसोबत, याचा विचार करूनही मला राग यायचा. वाटलं एक दिवस तुला माझ्या मनातली गोष्ट सांगावी. मी तुझ्या मागे मागे आलो तेव्हा तोच माधव पुन्हा तुझ्यासोबत नदीकाठी बसला होता. तुला असं बघून माझ्या छातीत आग लागली होती. मनात आलं त्या माधवला त्याच दिवशी त्या नदीत फेकून द्यावंसं. प्रेमात तर सगळं जायज आहे ना मीरा. मी त्याला मारलं. चालत्या ट्रेनमधून मी त्याला ढकललं. असे बोलल्यावर कृष्णा जोरजोरात हसायला लागला. परत तो डोळ्यात पाणी आणत म्हणाला, पण तू त्या माधवसाठी काय केलंस? तू नदीत उडी मारून आत्महत्या केलीस आणि जीवाचा त्याग केलास. त्याचे बोलणे ऐकून प्रीतीचे डोके फिरू लागले आणि तिच्या मागील जन्मातील दृश्य तिच्या डोळ्यांसमोर चमकू लागली. मी तर लग्नाची बोलणी करण्यासाठी तुझ्या घरी जात होतो. माझं तुझ्यावर खूप प्रेम होतं. तुझ्या आत्महत्येची बातमी ऐकून मी पण तुला शोधण्यासाठी त्या नदीत उडी घेतली. तुला शोधण्यासाठी. आणि मी जिवंत असताना तुला मिळू शकलो नाही. पण तुझ्यासोबत मी माझा जीवही दिला. त्यानंतरही माझे प्रेम संपले नाही. तुला शोधत शोधत मी या जन्मी आलो. काय कमी होते माझ्या प्रेमात? तू माझी का होऊ शकत नाही? प्रीतीचा चेहरा रागाने भरला होता. डोळ्यात अश्रू होते. ती रागाने म्हणाली, तू इतकाच प्रामाणिक होता तर आजपर्यंत माधवचे नाव का घेतले? मला शोधण्यासाठी? कारण तुझं प्रेम नव्हतं. ती एक सनक होती. तोडण्याची सनक होती. खरं प्रेम असतं तर तू माझ्या आणि माधवमध्ये कधीच आला नसता. माधवला कधीच मारले नसते किंवा माझा जीव गेला नसता. तुझा उद्देश फक्त मला मिळवणे हा होता. मी तुम्हाला पुढची गोष्ट सांगतो. अचानक पंडितजी तिथे आले. त्यांच्या अचानक आगमन पाहून कृष्णाला धक्काच बसला. पंडितजी बोलू लागले, पुढच्या जन्मात येऊनही तू सुधारला नाहीस. तुला मीरा प्रीतीबद्दल कळताच तू जाळे विणायला सुरुवात केलीस. तुला माहीत होते ती अशी सरळ सरळ तुझी होऊ शकत नाही. त्यामुळे तू काळ्या शक्तींची मदत घेऊन प्रीतीच्या स्वप्नांशी खेळायला लागलास. जेव्हा तुला आरवबद्दल कळले तेव्हा तू त्यालाही सोडले नाही आणि दृष्ट आत्म्याला त्याच्यामध्ये प्रवेश करून दिला, जेणेकरून सर्व संशय आरववर जाईल. तू माझ्यावर हल्ला केला. तू मलाही भ्रमात टाकण्याचा प्रयत्न केला.
प्रीती आणि मीरा या दोघींच्या स्वप्नांशी खेळून भ्रमित करण्याचा प्रयत्न केला. तू स्वतःला पूर्वीच्या जन्माचा माधव असल्याचं सांगून सहानुभूती मिळवून तुला प्रीतीचे प्रेम मिळवायचे होते, जेणेकरून ती तिच्या स्वप्नांवर विश्वास ठेवेल आणि तुला कृष्णा आणि आरवला वाईट व्यक्ती समजेल. पण प्रेमाची ताकद तू समजू शकला नाहीस. त्यांच्या खऱ्या प्रेमासमोर तुझे कारस्थान यशस्वी होऊ शकले नाही, कारण त्यांचे खरे प्रेम होते. त्यांचा एकमेकांवर पूर्ण विश्वास होता. त्यामुळेच प्रीतीने तुझे बोलणे खरे वाटले तरीही तिच्या मनाच्या आवाजावर विश्वास ठेवला. आरवला पाहिल्यानंतर जो सकारात्मक भाव तिला मिळाला तो तुला पाहिल्यानंतर कधीच जाणवला नाही. आणि एक आरव आहे जो सत्य माहिती असूनही गप्प राहिला, कारण त्याला प्रीतीला त्रास द्यायचा नव्हता. त्याला वाटलं त्या आयुष्यात नाही तर प्रीती या आयुष्यात त्याची आहे. आणि मी तुला अशी एक गोष्ट सांगतो जी तुला आजपर्यंत माहीत नाही. ज्याला तू मागील जन्मात मारले होते, नशिबाने त्याला या जन्मात त्याचे प्रेम दिले आहे. ज्याच्या नावाने तू तुझ्या प्रेमाचा शोध घेत होतास त्याला आधीच त्याचे प्रेम मिळाले आहे. म्हणजे कृष्णाने त्याच्याकडे विषारी नजरेने पाहत विचारले. पंडितजी गूढ हसत म्हणाले, समोर नदीच्या काठावर उभा असलेला आरव हा त्याच्या मागच्या जन्माचा माधव आहे. हे ऐकून कृष्णाला राग आला. त्याने दूर पाहिले आणि खिशातून चाकू काढला आणि आरवला मारायला धावला. पण नशिबाने त्याला साथ दिली नाही. रागात त्याला खाली पडलेला दगड दिसला नाही. आरव अचानक बाजूला झाला आणि कृष्णाला त्याचा वेग नियंत्रित करता आला नाही. जोराच्या गतीने उफाणत्या नदीत तो पडला. नदीनेही कृष्णाला जणू आपल्यात सामावून घेतले, जसं काही ती त्याचीच वाट पाहत होती. सर्वजण स्तब्ध झाले आणि कोणाकडे काही शब्द नव्हते. नियतीने सर्व काही स्वतःहून ठरवले होते. अशी शांती होती जसे वादळ गेल्यावर असते तशीच होती. कोणाला प्रेम मिळाले होते तर कोणाचे प्रेम अधुरेच राहिले. कृष्णाचे शेवटचे शब्द होते, माझे प्रेम अपूर्णच राहिले, मी पुन्हा येईल. कथा आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.